लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सर्वांचं मनोरंजन करायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विनोदाच्या सगळ्या नातेवाईकांचं अर्थात हास्यरथी महारथींचं जंगी टाळ्यांनी स्वागत आहे. विनोदाच्या परिवाराचं कौतुक करणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सईद आमोणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत मायलेक या चित्रपटातील कलाकार. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम या चित्रपटाची निर्माती आणि मुख्य भूमिका साकारणारी एव्हरग्रीन अभिनेत्री सोनाली खरे. मराठीतला सदाबहार रोमॅन्टिक हिरो उमेश कामत. आणि या चित्रपटामधून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करायला सज्ज झालेली सनाया आनंद. तुम्हा तिघांचंही कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. मायलेक विषयी खूप गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या पहिल्या प्रहसनाकडे. मंडळी, आपल्या सगळ्यांची लाडकी लॉली आलेली आहे परीक्षा द्यायला. बघूया या परीक्षेचा काय निकाल लागतोय ते पाहण्यासाठी मंचावर बोलावूया विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, द वन अँड ओनली दत्तू मोरे, कॉमेडीचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार, आणि अर्थातच जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता समीरा हिला. SSC 10वीची परीक्षा झालाय का? अभ्यास झालाय सगळ्यांचा? येस सर. तयारी झाली आहे ना? घाबरला नाही येत ना? नाही नाही सर. हा. काय हे बाळा, काय झालं, घाबरलीस का? अरे ही गेली. हा. ही घाबरून कुठे गेली? सर ती ऑक्टोबरला गेली. परत नाही आता गेली ती? ऑक्टोबरला गेली. अरे एवढं का घाबरायचं? हं. तुम्ही नाही ना घाबरलात? नाही नाही सर. हा, व्हेरी गुड. कॉन्फिडन्स ने. हा, आपण नाही घाबरत सर. मी गेली 4 वर्ष ऑक्टोबर मार्च ऑक्टोबर देतोच आहे. मागे तर मी डिसेंबर पण गेलो होतो, पण त्यांनी माझा पेपर घेतलाच नाही. मग माझं ऑक्टोबर मार्च ऑक्टोबर चालूच आहे. बाळा बाळा, ज्या दिवशी तुला रस सापडेल ना त्या दिवशी तुझा रिझल्ट लागेल. हा, शांत, हसू नको. हसू नको. चालेल. बरं, तिच्या बाजूला कोण होतं? तो विद्यार्थी आला. अरे काय, 10वीची एक्झाम आहे. येस सर. आजच्या दिवशी पण वेळेवर येता येत नाही. बरं ऐका, आता बेल होईल, त्यामुळे कोणाला सूला जायचं असेल, कोणाला पाणी पिऊन घ्यायचं असेल, आत्ताच पिऊन घ्या, कळलं? सर, हा, मला जरा एकदा नोटबुक बघायची होती सर. आत्ता काय, शेवटच्या क्षणाला बघून काय करणार आहेस? नाही सर, ते वेळापत्रक बघायचं होतं. आज भूगोलाचाच पेपर आहे का, जरा कन्फर्म करायचं होतं. भूगोल? तू वेदा आहेस का? आणि आज गणित मॅथमॅटिक्सचा पेपर आहे. आज मॅथमॅटिक्स. आज भूगोलही नाही, गणितही नाही, आज इतिहासाचा पेपर आहे. ओ, अरे काय तुम्ही पेपर सोडवायला आलात? कुठला पेपर त्यातून कन्फ्युज आहात? नाही सर, सर काय हरकत नाही. माझा सगळ्या पेपरचा अभ्यास झालाय सर. मी लिहू शकतो, का टेन्शन नाही मला. सर माझं पण सेम आहे. मला पण टेन्शन नाही. माझा कुठलाच अभ्यास नाही झालाय. मला काही येतच नाही सर. चांगलंय चांगलंय चांगलंय. आता या प्रश्नपत्रिका, चला आता बेल होते. रेडी? हा, तुम्ही काहीच बोलू नका. बरं आहे. हा, ओके, चला, टाइम स्टार्ट्स नाव. अरे कोणीच टोकत का नाहीये? हॅलो हॅलो. अरे टोका ना. हो, अरे इथे एवढी कामतता काय? कामतता कामतता म्हणजे? काम, शांतता, कामतता, शांतता. अरे बापरे, इंग्लिशच्या टीचर आल्यात वाटतं. मॅडम, तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात. मी इथे सुपरवायझर आहे. तुमचं सुपरविजन दुसऱ्या वर्गावर असेल. नो 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 नो, मी काही सुपरवायझर करायला नाही आली इकडे. मी इकडे 10वीची परीक्षा द्यायला आलीये. मी 10वी मॅच्युअर करायला आलीये.
तुम्ही विद्यार्थिनी आहात या या वयात का परीक्षा देतेस तू ऍक्च्युली काय झालं ना, मी 9वी पर्यंत शिकली ना गावी, मग मी 10वीसाठी मुंबईत आली. मग मी एका ना स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायला गेली होती ना, तर त्या शाळेच्या रस्त्यावर मला एक बोर्ड दिसली समोर. त्या बोर्डवर लिहिलं होतं पुढे शाळा आहे. बाजूला बघितलं समोर रम्या उभा आहे. मी रम्याकडे अशी खिचली गेली, मग माझी 10वीची परीक्षा राहूनच गेली. वेगळंच कारण आहे 10वी रखडल्याचं. पण नाही सर, मी आता ठरवलंय. हो, हो, हो. मी 10वी देणार, मग मी 12वी देणार, मी 15वी देणार, मी RIP देणार. काय देणार RIP म्हणजे ते असतं ना, आपण एखाद्या विषयाला धरून RIP करतो. नाही 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 ते RIP ते नाहीये नाही का, मी प्यार या विषयावर RIP करणार आहे असं. RIP नसतं ते हा RIP नसतं ते मग? ते MSG असतं. नाही 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 त्याला काय पोचे म्हणतात. काय म्हणतात काय पोचे. काय करू तुझं रे काय पोचे त्याला PhD म्हणतात PhD PhD. हरकत नाही बस बस म्हणून मला मी ही बसा इथे बस इथे बस इकडे? इथे उत्तर पत्रिका इकडे हा हे घे. ही उत्तर ही पत्रिका उत्तर कुठे त्याच्यामध्ये उत्तर पत्रिकेत. ती तू लिहिणं अपेक्षित आहे ओ त्याच्यासाठी दिली आहे ती हा ओके. शांत आणि ही एक- प्रश्नपत्रिका एक मिनिट हं. काय काय करते हे काय करते कशासाठी काय नाही, तुम्ही गुरुजन आहेत ना, तर गुरुजनांच्या पाया पडलं पाहिजे. हा ठीक आहे ठीक आहे गुरुने दिला ज्ञान रूपी ससा. काय दिलंय गुरुने ससा गुरुने दिला ससा दिलाय अजून काय अस्वल बिस्वल पण दिलंय गुरुने ससा नोटी. नाही नाही हे असं नसतं ते. गुरुने दिला मासा बस ना बस बाळा बस ना बस सर ए तू वेगळा आहेस का? गुरु स्वतःचा मासा आपल्याला काय देतील. तर स्वतः शिजवून खातील ना. हो बरं. असं आहे ते काय आहे सर गुरु सोबती समोर बसा आणि सहकुटुंब हसा असं आहे. फणी. बाळा हिचं ठीक आहे तुमच्या दोघांचं काय चाललंय आ तुमचे कोण आहेत गुरु विराज जगताप. विराज अरे ते गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू पुढे हा वारसा असे शब्द आहेत जगदीश खेबुडकरांनी लिहिलंय मी का सांगतो हे सगळं मी इथे लिहिते. सुरू करा मी लिहिते. इथे आणि हे बघा स्वतःच्याच पेपरात डोकवा दुसऱ्यांच्या पेपरात डोकायचं नाही कळलं इकडे तिकडे आहा हा रपा रप लिहितात नुसते चांगलंय चांगलंय सर सर एक विचारायचं होतं. काय रे आज खरंच भूगोलाचा पेपर आहे का सर. कन्फर्म. अरे प्रश्नपत्रिका आली आहे ना हातात अजूनही कन्फ्युज आहेस बस खाली नाव काय तुझं. माझं नाव मंदार. म्हणायचं नाही म्हणायचं नाही. थँक्यू. तुझं नाव काय. दत्तू. कम अगेन. दत्तू. किती मस्त नाव आहे, माझ्या अंगावर काटा झाला. शपथ. दत्तू. द तला त तला उकार दत्तू. माझं नाव एवढं भारी मला माहित नव्हतं रे. थँक्यू. मला आवडले. नाही माझं नाव मंदार नाही माझं नाव मद्दू आहे. मद्दू आहे. दहरा ऊ आणि उकार मत्तू. ए, दत्तू. काय चाललंय आवाज नाही पाहिजे कळलं काय नाही मग तू असं असं करतोस फक्त इथे कर काहीतरी काय येऊ. काय इहू. सर तुमचं नाव काय आहे. दबके सर डबके. काय खूप आवडलंय मला. डबके. माय गॉड, एका तळ्यात होती डबके पिले.
बरोबर आहे. एका तळ्यात होती दबके पिले सुरू का होते तुलू पताला ते तिले येतं का हा? बस आता जागेवर तिथे नोटी प्लीज डोंट डिस्टर्ब. बस तिथे आणि लिही ती काय उत्तर लिहायची ती लिहा. ऐका ना, तुम्ही मला दाखवा, मी तुम्हाला दाखवते. काही येतंय का आपल्याला दाखवायला? काही येतंय का? आधी स्वतः लिहा मग दुसऱ्यांना दाखवा. हा मला पहिल्याच उत्तर येत नाहीये. हरकत नाही. पहिला सोड दुसऱ्याला पकड. नो! पहिल्याचा अपमान करायचा नसतो. हा बाद में तो बहुत आते हैं, लेकिन पहला प्यार पहला होता है. एक ने ठुकराया तो दूसरा सेट होने में बहुत वक्त लगता है. दुसरा नाही सेट झाला तर मग तिसरा शोधायला गेलो तर तो पण सेट नाही होत. मग चौथं प्रेम सेट होईपर्यंत मिळतच नाही आणि मग पाचवं सेट व्हायला प्रेम करतेस की व्यायाम करतेस? किती सेट मारतेस? मला आणि प्रेम नाही, मी प्रश्नाबद्दल बोलतो. प्रेम कुठून आणलंस मध्ये? पहिला येत नाहीये, दुसरा लिहा. हा हो दुसरा सर, हो जरा हळू बोल ना सर, डिस्टर्ब होते सर. बापरे. सॉरी नका बोलू, त्याला डिस्टर्ब होतंय. हो तिच्या बोलण्याने नाही, तुमच्या बोलण्याने डिस्टर्ब होतंय. लिही ते इथे लिही. सर तुम्ही बोला, मला डिस्टर्ब होत नाही. मला काय विचारलंय कोणी तुला? नाही ना? नाही. लिहायचं काम कर मग. गोलमटोल परिषदेबद्दल गोलमेज आहे गोलमेज. गोलमटोल परिषद नाहीये, गोलमेज परिषद आहे ती. ते तुम्ही गोलमटोल आहे ना म्हणून बाकीच्यांना डिस्टर्ब होतं. काय लिहायचं ते लिहा तिथे, कळलं? मी लिहते. मी डिस्टर्ब करू नका. ठीक आहे. सर हम्म. पुरवणी प्लीज. काय हवंय तुला? पुरवणी प्लीज. पुरवणी? येस. काय येत नाहीये? काय लिहिलंयस का? पुरवणी कशाला हवी आहे? काय नाही, विमान बनवून उडवेन म्हणतो. विमान उडवायला आलायस इथे? नाही विमान उडवायला आलायस? नाही, काय येतच नाही तर काय. गप्पा बस. सर कॉम्प्लिमेंट द्या ना. काय देऊ? कॉम्प्लिमेंट म्हणजे ते एक्स्ट्रा पेपर. सप्लिमेंट म्हणतात त्याला, कॉम्प्लिमेंट नसते. तुला सप्लिमेंट हवी? या काय लिहिलंयस का एवढं? झालं लिहून? मी लिहून यायचं. एक मिनिट बघू. एक सेकंड. काय लिहिलंयस बघू. एक सेकंड. भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय कोण? रझा मुराद लिहिलंयस तू? या भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय रझा मुराद? रजा मुराद सारखा व्हॉइस रॉय कोणीच दिला नाही आजपर्यंत. काय बेसचा आवाज लागायचा रजा मुराद यांचा. तुम्ही माझ्या माणसांना मारलाय, मी तुमच्या माणसांना मारतो. मी तुमच्या माणसांना रझा मुराद नाही, कवट्या मागाळा वाटतोय. आणि मुळात इथे व्हॉइस ओव्हर नाही विचारलंय, व्हॉइस राय विचारलंय. तू बोलतेस ते व्हॉइस ओव्हर. ओ भारताचे शेवटचे व्हॉइस राय लॉर्ड माउंटबेटन होते. माय आणि बॅड. पुरवणी, एक मिनिट, पुरवणीसाठी काय हवंय तुला? भारताच्या हडप्पा संस्कृतीबद्दल लिहा. याहू या तू सगळीकडे याहू लिहून ठेवलंयस. मग त्याने पण तेच विचारलंय. हडिप्पा याहू अरे याहू. अहो, पण मला- लायकी नाही तुझी, नाही की तू? नाही, मला दारू नाही, नाही थांबायचं, खायचं. नाही अहो, बोलणार. पण sorry. नाही. वा. काहीच येत नसताना सुद्धा तुम्ही खूप छान पेपर सोडवलात. मस्त एकदम याहू परफॉर्मन्स. हा सरस एक प्रसाद दा. काय बोमा काही येत नाही. वा धमाकेदार. लॉली खूप दिवसांनी आली, पण त्याच रुबाबात आणि त्याच दणक्यात आली. मजा आली. कॉन्सेप्ट पण मस्त होती. आणि विराज आणि अथर्व म्हणजे इतका सिन्सिअरली पेपर लिहितो की उद्याच्या पेपरात फ्रंट पेजला नाव येईल त्यांचं जवळपास. एवढं लिहिलंय त्यांनी, जवळपास खंड लिहिलाय एक अख्खा. आणि ते पण मला खूप आवडलं. दत्तू आहा. आणि नंतर आम्ही मनात म्हणून बघितलं की हो मजा येते यार असं.
मस्त नमा पशा मस्त. मंदार फॅन्टॅस्टिक. मंदार, युजली लॉली सिरीजमध्ये नमा ज्या पद्धतीने वावरते सहजासहजी दुसऱ्याकडे लक्ष जात नाही, पण आज तू तो नियम मोडलास. वा, मंदार. तुझं पण आज काम दखल घेण्याजोगं होतं. मजा आली, खूप मजा. दत्तू फॅन्टॅस्टिक. सई. दिलखेचक परफॉर्मन्स होता. अशा प्रेमाइसमध्ये लॉली येईल हे कधीच ध्यानीमनी आमच्या आलं नसतं, पण मला असं वाटतं की जे ध्यानीमनी नसतं ते मोठ्यांना सुचतं. त्याच्यामुळे ही कॉन्सेप्टही त्यांचीच आहे आणि तुम्ही ती अतिशय सुंदर खुलवलीत. पशाजी जसं म्हणाले तसं लॉलीच्या स्किटमध्ये किंवा प्रहसनामध्ये जनरली स्पॉटलाईट हा लॉलीवर असतो, पण मँडी यू किल्ड इट टुडे. मला नमा तुझ्या दत्तूसाठी आणि मँडी तुला प्रोत्साहन देण्यासाठी तिथे यायचंय. क्या बात है, धमाकेदार परफॉर्मन्स. थँक्यू गाईज. मंडळी, एका हॉटेलमध्ये नव्यानं रुजू झालेल्या वेटर्सना मिळणार आहे ट्रेनिंग. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची भरघोस टीप मिळवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले, रत्नागिरीचा रत्न प्रथमेश शिवलकर, सातारचा विनोदी तारा रोहित माने आणि जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील यांना. हा, ते वेटर म्हणून त्यांनी रिक्रूट केलेले आहेत. हे वेटर आहेत, नवीन वेटर आहेत. हो, नवीन वेटर आहेत आणि मालकांनी सांगितलेलं आहे खूप स्वस्तात ते तयार झालेत. अच्छा. हा, मी त्यांना पैसे विचारायच्या आधीच ते हो म्हणालेत. एवढे स्वस्त कोणीच मिळू शकत नाहीत, त्यामुळे या तिघांनाही आता वेटरचं आपल्याला ट्रेनिंग द्यायचं. हो ठीक आहे, हरकत नाही. या मग. द्या काय? तुम्हाला द्यायचंय. मला जरा जायचंय तुम्ही कुठे चाललात? पिक्चरला. अरे आत्ता पिक्चर मधून इथे डेब्यू केलात ना स्किट मध्ये. अजून पूर्ण सुद्धा डेब्यू झालेला नाही, पुन्हा पिक्चर मध्ये चाललात तुम्ही? कुठला पिक्चर बघायला चाललात? ओ नाही, पिक्चर बघायला नाही. हा. पिक्चर करायला चालू, काम करायला चालू आहे. हो, पिक्चर काम करायला चाललात? कुठला पिक्चर? माय लेक. माय लेक. ओ हो, म्हणजे नर्गिस आणि सुनील दत्त का हो? लाला लाला. चौगुले तुम्ही जो म्हणताय तो मदर इंडिया, हा, आणि तुम्ही जे करतायत ते प्रशांत दामले. प्रशांत दामले. अच्छा. पण मग तुम्ही कुठला पिक्चर म्हणालात? माय लेक. माय लेक म्हणजे नवीन सिनेमा आहे वाटतं. अच्छा. मग पण चौगुले, हा. मालकांचा कधीही फोन येईल, होय येस. त्यामुळे ह्यांचं ट्रेनिंग महत्वाचं आहे. होय, तुम्ही training. ह्यांचं ट्रेनिंग करा. हो. मी आलो. हो, एक प्रश्न होता तुम्हाला. मायलेक या चित्रपटात तुम्ही कोणती भूमिका करताय? कारण तुम्ही कोणत्याही अँगलनी माय पण वाटत नाही, लेक पण वाटत नाही. तर तुम्ही ट्रेनिंगचं होय बघा. होय होय मी आलोच. हा? होय चालेल. अरे मूळ स्किट ह्याच्या पुढे आहे. काय आहे, जे पाहुणे असतात ते नेहमी शेवटी येतात ना स्किटच्या, म्हणून त्याला वाटलं संपलं म्हणून. सॉरी, तुम्ही पहिल्यांदाच आलात. ओके. नमस्कार. या येत आहे सेंटरला या, हॉटेलच्या सेंटरला या. तर तुम्ही या हॉटेलमध्ये तुमचा सगळ्यांचाच पहिला दिवस आहे. तुम्ही या शहरातल्या अत्यंत उत्तम हॉटेलमध्ये नोकरी करताय, हे डोक्यातून कधी घालवू नका. ओके. हे 1 नंबरचं हॉटेल आहे, कळलं? इथे बिझनेस वाढतो. या हॉटेलमध्ये झाडं वाढत नाहीत. का? कारण इथे वाढायला वेटर आहेत. साहेबानू, ॲडम इव आणि अरुण कदम जेव्हा स्किट करायचे ना, तेव्हा यो पंच असायचो. तुम्ही नका मारू. होय. येस. तर तुम्ही वेटर म्हणून तुमचा हा पहिला दिवस आहे. मी तुमचं ट्रेनिंग घेणार आहे. आयडियल वेटर कसा हवा, आदर्श वेटर कसा हवा, याचं ट्रेनिंग मी तुम्हाला देणार आहे. याआधी तुमची ओळख करून घेणार आहे. मला सांगा, तुम्ही कोण आहात? नमस्कार सर, मी रोहित माने. रोहित माने. ओके. शाबास. सांगा तुमची बॅकग्राऊंड सांगा. नाही तसं काय विशेष नाही म्हणजे. मग पुढचा एवढे डायलॉग आहेत ते म्हणायचं की नाही म्हणायचं? नाही
ती बोलायची आहे. घ्या सांगा कसं विशेष म्हणजे असं सांगत होतो म्हणजे हा बोला बोला हा. म्हणजे सर माझं बघा आजोबांची 90 एकर शेती आहे सर. 90 एकर शेती हा वा, म्हणजे वा. 90 एकर शेती होती त्याच्यात 12 वाटकरी. हा हा म्हणजे 90 भागिले 12 किती? पुढे बोला पुढे बोला पटापट मुद्द्याचं बोला मुद्द्याचं हा बरं ती जाऊ द्या. तुम्ही 12 सत्ती किती? हे पण पुढे बोला पटकन पुढे बोला हे याच्यात वेळ नका घालू आपल्याला ट्रेनिंग 12 सत्ती 84. 84 12 सत्ती 84. 84 राहिले किती? बरोबर आहे 6 एकर राहिले. 6 एकर, बरोबर. हा 6 एकर राहिले मग 6 एकरातली परत अर्धा एकर वाट्याला आली. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे एकूण माझ्या बापाच्या वाट्याला सर 7.5 एकर आली अवघी. आणि माझ्या बापाला म्हणजे मी धरून 9 पोरं. अरे बापरे वा वा आम्ही पाक गुंट्यातच आलो हो सर. हो नाही बरोबर म्हणजे एकरातनं डायरेक्ट गुंट्यात आलो सर. हा आलं लक्षात आणि सर तुम्हाला माहिती आहे म्हणजे पावसा पाण्याचं कसं आहे आपल्याकडे म्हणजे कवा पडेल कवा नाही पडेल सांगूच शकत नाही अगदी ना. अगदी खरं आहे म्हणून सर मला इथे यावं लागणार नाही तर नसतो आलो मी सर. बरोबर आहे अगदीच बरोबर आहे म्हणजे सर म्हणजे शेतकऱ्याचं कसं असतोय तुम्हाला सांगतोय आज ट्रेनिंग आपण घेणार आहोत तेच आज सांगतो, आपण म्हणजे शेतकऱ्याचं कसं असतं ना, टमाटे अगदीच पिकवायचे बरोबर. रस्त्यावर ऐका फेकायचे. ऐका त्याला काय ऐका माने आज फोकस वेगळ्या गोष्टीवर आहे आज आपण वेटरचं ट्रेनिंग घेणार आहोत अर्थ- मग ते आहेच सर. आहे की नाही तर त्याच्यावर फोकस द्यायला पाहिजे आपण हा सर पण शेतकऱ्याचं कसं असतं माहितीये का? तुम्ही सांगा तुमचं नाव काय सर मी हेमंत पाटील. हेमंत पाटील तुमचा बॅकग्राऊंड काय आहे सर आम्ही बागायतदार होतो. बॉडी लँग्वेज चुकतीये होतो ना होतो नसलं पाहिजे होतो आता नाही आहात तुम्ही होतो मध्ये नसणं आहे मध्ये असणं आहे लक्षात आलं आता उमेश कामत इथे अभिनय करत होते आता आहेत का आता त्यांना तिकडे बसल्यावर सुचत असेल चला ही ऍडिशन घेतली असती आता काय फायदा आता फायदा नाही ते होतोच्या कॅटेगरीत गेले मी घेऊ शकतो लक्षात आलं तुम्हाला फरक काय आहे ते बॉडी लँग्वेज चेंज करायची कशी बॉडी लँग्वेज असेल ये बात हा चला परत एकदा वाक्य घ्या सर सर माझं पाठ होतं आता मी विसरत आहे. अरे बापरे लवकर बोलू द्या सर. हो पटापटा बोला बापरे मी विसरलो तुमच्या बरोबर स्किट आहे अरे बापरे पटापटा बोला हा सर आम्ही बागायतदार होतो सर. ये बात हा सर पण आमचा बाप आहे ना 1 नंबरचा बागायतदार निघाला हो. म्हणजे खूप काम करायचं का तो नाही 2 लग्न केले त्यांनी. हा 2 संसार थाटले सर म्हणजे ह्या दोन्ही संसारांच्या मध्ये इतक्या मारामाऱ्या झाल्या सर. सगळी बागायत आमची त्याच्यातच गेली. वाईट झालं म्हणजे देशोधडीला लागलो सर. ओके हरकत नाही एकूण काय आहे की तुम्हाला सुद्धा गरज आहे हो सर. बरोबर आहे नोकरीची गरज आहे हो सर. पण आता फोकस कशावर करायचा आहे कशा समोर कस्टमर आला की आपण त्याला केळं द्यायचं केळं नाही आपण त्याला सर्व्हिस द्यायची Service. याच्यावर फोकस करायचं आहे Yes. ओके Yes. हा तुम्ही कोण आहात नमस्कार साहेबांनो माझं नाव पम्या शिवलकर साहेबांनो. आई नावावरूनच गरजू वाटतंय हो तुम्ही हो तुमची काय गोष्ट आहे माझ्या नावावर साहेबांनो 100 एक कलम म्हणजे आंब्याची झाडं होती बरं पण माझे पंजोबा आणि चुलत पंजोबा हा. एकमेकावर केशी टाकल्याने का केसी का टाकल्या ते कारण नसतं म्हणजे कोकण आलं ना केशी टाकतात ते केशी टाकायच्या हा सकाळी उठून आधी दात नाही घासा आधी केशी टाकतात एकमेकांवर हा हो ते केशी टाकल्यानी त्यांनी 2 वकील केल्यानी वकील वर्षानुवर्ष केशी लढत होते हा. निकाल काय लागला नाही आता पंजोबा आणि चुलत पंजोबा वाडीच्या बाहेर आलेत आणि वकिलांनी स्वतःच्या नावावर वाडी करून घेतल्यानी आणि हे दोघे तिघे गडी म्हणून काम करतात अरे म्हणजे आमचं कसं झाला नावावर नाही वाडी आणि आम्ही झालो गडी म्हणजे माझ्या नावावर खरी 100 झाडं असणार होती पण आता काय बी नाही मग मला जरा 100 आंब्याची झाडं तुमची असणार होती पण खरंच हे केवढं मोठं दुर्दैव आहे एक माझ्या लक्षात आलेलं आहे तुमच्या तिघांच्याही परिस्थिती आंबे पिळलेले आहेत हे, म्हणजे तुमच्या तिघांनी प्रॉब्लेम मध्ये तुम्ही आलेला आहात तुम्ही तिघाही गरजू कामाची गरज आहात आहे. ओके याच्यावर एकच उपाय आहे आपण आपला जॉब नीट करणे आपला जॉब काय आहे आपण वेटर आहोत हा त्यासाठी ट्रेनिंग घेणं गरजेचं हा, आहे साहेब. कॉर्पोरेट क्षेत्रात मी अनेक ठिकाणी ट्रेनिंग दिलेलं हा, आहे साहेब. तर मी आता तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे हा सगळ्यांना ऑल द बेस्ट आपला पहिला दिवस आहे ट्रेनिंगचा तर आपल्या या हॉटेलमध्ये 24 टेबल आहेत 24 होय हळू आपण इकडेच आहोत की नाही 24 असं आहोत का नाही की नाही नॉर्मल बोला समोरासमोर 24 हा 24 हा ये बा साहेबांनी 24च हो वांगणकर आमच्या कोकणात येवा साहेबांनो हा. मी वांगणकराच्या हॉटेलात होते ना हा. 50 टेबला होती हो. सकाळपासून संध्याकाळ 50 टेबला अशी उडवायचंय साहेबांनो क्या? 24 टेबलांचं काय 50 आमच्या साताऱ्यात येऊन बघा. का साताऱ्यात जास्त टेबल असतात नाही जस्ट एक आपलं सांगितलं साताऱ्यात अरे येऊन. कशाला उगीच कशाला का हुरडा पार्टी आहे तिकडे साताऱ्यात येऊन बघा सांगायला ट्रेनिंग सुरू आहे ना थांबा ना जरा तुम्ही थांबा चला तर सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवणार आहे कसं असतं ते तर मी आता कस्टमर बनणार आहे ओके कस्टमरचे वेगवेगळे प्रकार असतात त्यातला मी एक कस्टमर बनणार आहे आणि आता कोण येणार आहे वेटर म्हणून मला सांगा ये बा
आहात हे मला आवडलेलं आहे तुमचं. शाबास. कधी प्रॉब्लेम असतो तो पहिला फेस करायचा असतो. ओके, तर मी कस्टमर म्हणून येणार आहे, तुम्ही मला ग्रीट करायचं आहे. हां, तुम्ही फक्त बघायचं लांबून, कळलं? तुम्ही या इकडे या. हां, तुम्ही हां, मी इथे कस्टमर म्हणून येणार आहे. ओके, रेडी आहात? हो ओके, मी कस्टमर म्हणून येणार आहे. मी येस. चले हॉटेल बंद आहे, निघ इथून चल. हॉटेल कसं बंद आहे? सोमवार आहे ना सर, सुट्टी आहे मी बोललो तुम्हाला आज सोमवार आहे ते. सर. पण सोमवारी बंद आहे हे पण तुम्ही नाही बोलले ना. अरे पण कशाला बोलायला पाहिजे? हॉटेल बंद आहे हे कारण सांगून मला पाठवाल? तुमचं ट्रेनिंग घेतोय ना मी. येस सर. मग मला कशाला एक मिनिटं. सोमवारी कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग होतं माहिती आहे तुम्हाला? नाही सर. वेटर जे असतात त्यांचं ट्रेनिंग सोमवारी काय होतं? ही टेबल सगळी एकावर एक ठेवायची, नंतर त्या मोऱ्या घासायच्या, फरशा घासायच्या. ह्याचं ट्रेनिंग पहिल्याच दिवशी करायचं. नाही 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 सर, ते वेटर होतं म्हणून सर. बाकी हे उत्तर द्यायचं नाही मला. येस सर. येस सर. वेगळ्या प्रकारचं एक तुम्हाला कस्टमर दाखवतोय. बर. भूक लागलेला कस्टमर आहे. ओके. अरे बापरे, अरे बापरे, बापरे बाप. साहेबानू मी भुकेले नाही वाटत, पोटात कलिली आहे चालला असं वाटत. अरे बाबा बस. अरे मी कसाही असेल, मी भूक लागलेली आहे किंवा पोट भरलेलं आहे माझं, कसाही असेल, पोट भरलेलं आहे, पुन्हा जेवायचं मला. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? पैसे मी देणार आहे ना. येस येस. वेगळ्याच प्रकारचा एक कस्टमर तुम्हाला दाखवते मी. तटस्थ कस्टमर. येस सर. तटस्थ तटस्थ. तटस्थ कस्टमर आहे. वेलकम तटस्थ कस्टमर. बाळबोध होत आहे आमचं. वेटर, सर. थंड पाणी आण. ए थंड पाणी आणे. Got it? त्याला कशाला सांगतोस तू थंड पाणी आणायला? सर तो पाणी आणेपर्यंत मी तुमची जेवणाची ऑर्डर. अरे पण तो वेगळा वेटर आहे ना. वेळ वाचेल. खड्ड्यात गेला वेळ मिळत आहे वेळ. एका वेटरने एक टेबल बघायचा, सगळे वेटर म्हणून एका टेबलाच्या मागे कशाला पाहिजे ते? सर तू बघायचं, या टेबलाची जबाबदारी तुझी. लक्षात आलं तुझ्या? येस सर. ए तू नाही जमणार बघ. नाही सर, ते काय नाही रे, नाही सर, जमणार. गरज आहे सर. तू पहिले तू फक्त गरजू आहेस, बाकी काही क्वालिफिकेशन नाही नाही, तुझ्या. सर. नेक्स्ट कोण आहे? मी येस. काय आहे? या. रोहित माने. मी रोहित माने. रोहित माने नाव आहे तुमचं, बरोबर आहे? रोहित. मी आता एक कस्टमर म्हणून येतो. Yes, हा? तुम्ही हे करायचं. हा, Yes, yes. काय ते हे करायचं. काय घेणार साहेब? ये बात स्टॅच्यू असं पाहिजे. बॉडी लँग्वेज बघा. हा. काय घेणार सर? अर्धव बघा. हा, आवाजातलं बघा माझं काय किती सुंदर आहे. वा 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 वा. ओके, आलो इथे. सोमवार आहे, भूक लागली, हे बसलो. हा, काय काय आहे तुमच्याकडे? वाचा किती काय माशा मारा दिली. वाजवे ना अशी फणकन. उलट बोलायचं नाही. कस्टमरशी उलट बोलशील तू. असं नाही तसं असं बोलशील, उलट बोलायचं. अहो, तसं नाही सर. मैत्री करायची, कळलं? कस्टमरशी मैत्री करायची. सर, तुम्ही शिकलेलं आहे म्हणून म्हणलं आपलं तुम्ही मी वाचा. शिकलेलं आहे, मी शिकलेलं नाही, मी अनपड आहे. अरे, मी खाणार नाही इकडे येऊन. नाही, हो, ते फ्रेंडली आहे. फ्रेंडली वागूचा रे, फ्रेंडली वागूचा हा, कस्टमर. फ्रेंडली दाखवा जरा त्यांना कसं फ्रेंडली वागायचं. मी दाखवू सर. हा, बघा जरा नीट. फ्रेंडली काय बाबल्या? अरे हे तुझं फ्रेंडली आहे? कोकणात अशीच फ्रेंडशिप होत अरे पण हे कोकण आहे का? उगीच काहीतरी आता. एक काम करा, तुम्ही तिघांनी कस्टमर आहो, मी एकटा वेटर होतो, तुम्हाला दाखवतो काय ते. चला कमॉन. इकडून चलो कमॉन, तुम्ही तिघांनी या. चल रे जाए. अरे काय करणार हे? कुठे बसतो? उभी नाही. आपल्याला बसू दे ना. ए बटला इकडे. ए बटला इकडे. नमस्कार सर. अरे नमस्कार नंतर कर. बटला इकडे तू वेलकम. येतो का गाल डोक्यात? येस. मस्त दिसतो तू. चल फडक मार, पटकन फडक मार आणि थंड पाण्याची बाटली आण. चल. हो येस येस. ओय पिंट्या ओय. मॅनेजर मॅनेजर. ओय अरे खाना तो खेळा ओय पिंट्या ओय. हे वेगळंच कॅरेक्टर आहे. शिरा पडली तुझ्या तोंडावर, पंचा घेऊन घाबरला सरबरला काय? नाही तसं नाही. ट्रेनिंग सुरू आहे ना, नीट बोला ना सर. ए पिंट्या ए इधर आ, चल इधर आ. अबे गोटे दे गाना टकले में. चल निकल पाणी लेके आ, चल चल पाणी आण. पाणी लेके आ, चल पाणी लेके आ. चल, पाणी आण. पाणी चल. लेके आ, चल. सर हे दिस इज. तुझ्या बापानं असं पाणी आणलं होतं. माकडा डेऱ्यात बुडवायचा तांब्या. असं तऱ्यात तांब्या भरून आणा. ही काय एवढी आणली? इट्स अ बॅड मॅनर्स. असं नाही होत. अरे, कामावरून काढून टाकलं. निघल. काय काय मॅनेज करतो रे? काय मॅनेज करतो अरे मी मॅनेजर आहे ना. घबरा. केळीचं शिकरण आण. नाही, केळीचं शिकरण नाहीये सर. केळीचं शिकरण पाहिजे. अरे नाही आहे ना केळीचं शिकरण. अरे मी बागायतदार होता ना रे, बागायतदार होता मी. केळीचं शिकरण पाहिजे ना. केळीचं शिकरण नसेल तर मग तुला दिलं. अरे, बंद कर हे. अरे, वाट लागली. हे पाहिजे.
पाहिला तरी देखील तो आम्हाला खूप आवडला. मस्त. बघूया तुमच्या या ट्रेनिंग विषयी हास्यरसिकांना काय म्हणायचं आहे. येस साहेबानू. स्किटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी हे स्किट लिहिलं जाईल याची मला खात्री वाटते, कारण या स्किटमधून सुप्रसिद्ध अभिनेते उमेश कामत यांचा डेब्यू झालेला आहे. मजा आली मला. म्हणजे अरुण कदम, ॲडम आणि ईव्ह यांचं स्किट सोनी लिव्हवर पाहायला मिळेल, कारण माझं ते मिस झालंय. उल्लेख मला आला त्यानंतर मला लक्षात आलं की छान होती कॉन्सेप्ट आणि रंजक पद्धतीने सादरीकरण झालं. मजा आली. सई. मनोरंजक परफॉर्मन्स होता, वेगळीच काहीतरी कॉन्सेप्ट होती आणि हे ट्रेनिंग सेशन आम्हालाही अटेंड करायला खूप मजा आली. थँक्यू. मंडळी, कोकणचा चॉकलेट हिरो शेंद्रू गानू देवलेकरच्या मेहुणानं घालून ठेवलाय एक घोळ. बघूया शेंद्रू हा घोळ कसा निस्तरतोय ते दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर, कोळीवाड्याची रेखा वनिता खरा, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने यांना. हॅलो हॅलो सरपंच सरपंच आवाज येत आहे. हॅलो इथंच चुकलं तुमचा. नाही तर काय मतदारसंघात भांडणं लावण्याऐवजी 2-4 टावर लावले असतो ना तर ही वेळ आली नसती तुमच्यावर. कळतंय काय? नाही 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 इज्जत काढाय फोन नाही गेलाय. इज्जत काढाय नाही, वेगळं काम आहे. झालं काय? आठवलं 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 आठवलं. इलेक्शन जवळ आलं ना, इलेक्शन. हा तर तुमची निशाणी हाय तीच आहे. वनवा की बदलले? बदलले काय? निरंजन केली वाय बाय गे. काय केली? म्हणजे नवीन पक्षात तुमचा वनवा विजवला नाही वाटतं. काय हरकत नाही आहे, पण निरंजन पेट्ट हाय की वाद बाहेर काढा येऊ तुमची. बाय बाय भडकला वाटतं. ठेवला ना फोन. मत द्याय नको या ना. काय 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 गरम बटाटा चालू चिकटला की काय? नाही हो, उठा उठा पाणी द्यावा जरा. घे बाय माझी अगं वय 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 काय काय झालं काय? तुला पहाटे पहाटे कुणी बघितलं की काय? बाय गे काय झालं काय? आय घे काय वय काय झालं काय? सगळे किती वेळा आयशीला बोलवशील? आय घे श्वाक लागला मला. तुला कुठं? ते बाहेर तारा लावल्या आईने तिथं, तर तिकडे कपडे वालत घालायला गेले होते तर श्वाक लागला. आय घे सगळं. मेंदू काय पिशवीत न घेऊन फिरतेस काय ग तू? काय? साडी मेली नाही तर काय? काय अक्कल आहे जरा तरी? अगं डुकरांना पकडायचं फेन्सिंग आहे तर त्याच्यावर कपडे वालत घालशील तू? हा? हा जो मुकुट घातलायस ना ह्याच्या खाली काय आहे का तुझ्या? डुकर त्याच्या खाली असेल तर ऐक जरा. तारांचा जन्म हा कपडे वालत घालण्यासाठी नाही झालाय फक्त, त्यातनं करंट पण जातो कधी कधी. ते बाहेर ते डुकरांना पकडायला लावलं होय तारा. मग तर मना कधी सांगणार आहे? कधी? बायकोनी शॉक लागून मेल्यावर सांगणार आहे. बाईक हे माझे थोडक्यासाठी वाचले माहिती आहे. होय काय? मग पुढच्या वेळी करंट वाढवला पाहिजे. तुम्ही करंट वाढवला पाहिजे. ओलं कपडे तू तारेवर टाकलंस होय, तरी पण तू जिथे बाहेर आलीस म्हणजे तेवढा करंट पुरेसा नाही आहे. म्हणजे करंट वाढवला पाहिजे. कसं आहे, बायको सुटली तरी चालेल पण डुक्कर सुटला नाही पाहिजे. म्हणजे बायको मेली तरी चालेल. उठा बुवा, बायकोच्या जीवावरच उठा. तुम्हाला सांगून ठेवते, बायको म्हणजे नवऱ्याचा दागिना असतो. माझ्यासारखी बायको शोधून पण मिळणार नाही. तुझ्यासारखी बायको परेश शोधायला येड लागलाय मला. टायग्या गो टायग्या टायग्या टायग्या. हे बाय माझे सोंडू. टायग्या बाय गे बाय माझे सोंडू. बाय माझे सोंडू. अरे आहेस तरी कसा? मी बरा आहे. काहीतरी इथं बस बस बस. कसा आहेस? मी बरा आहे. बरा आहेस ना? बाई केस पण कुरले झालेत एकदम. थोडं वाढलंय. कसा काय अचानक कसा आलास? अचानक कुठे आलाय तो? 2003 वर्ल्ड कपची फायनल तुझ्या आयशी बापसा सेलिब्रेट केला आणि तेव्हा आलाय तो.
फक्त फरक एवढा, इंडिया तेव्हा हरली होती, बाप जिंकला तुझा. अहो, कसं बोलतायत ते गप्पस्तावाय अरे माझ्यावर चालतात हे नेहमी. नाही तर काय, त्यांना दुसरं काम आहे चलण्याशिवाय. जरा गप्पस्तावाय. हा, वस्तुस्थिती सांगितली. हे बाय माझ्या हातच इथं काय काय झाला बायके सोंडू भरा आहेस ना. तू रडू नको ग बाय. मला रडा येतो तू ना बघित. नको रडू. बर कसा आलास कसा तू अचानक, काय झाला? ताई व तुझ्यासाठी सरप्राईज आणलाय मी. बायके माझ्यासाठी हो. काय रे? वाईस थांब इथं थांब. बायके बायके. सरप्राईज आणलं, बघितलं भावाने तरी सरप्राईज आणला म्हणा. बरं, चल. चला, बस. हा, बघ काय तर. अरे बापरे. काय तर दाखव तरी, लपवतोयस काय माग? बाय घे. यो कोण? वैजयंती मला तर सक्का भाव. हो काय येणं झालं काय? असं वाटला जरासा. अहो तान आहे तो. मग ती आहे नमस्कार. ही माझी होणारी बायको ताई. ह सरप्राईज आहे माझं. नमस्कार. पाया पडते. ए, असू दे असू दे. पाया पडते. ए, पाया इकडे- ए पडते. सावकाश सावकाश, या पायान मसाला कुटतो आम्ही. बाजूला व्हा. कसं बोलताय बाजूला तुम्ही? व्हा. हे काय, ही होणारी बायको आहे. हो ताई. नमस्कार. हा. मी गंगा. अच्छा, म्हणजे हे पाप धुण्याची जबाबदारी तू घेतलीस आहे. हो ओ बाय माझे. काय गे बाय गे बाय. काय ग पोरगी, एकदम नक्षत्रासारखीच आहे. हा बाय गे, शेम टू शेम माझ्यासारखी दिसते. हा हाये हाये, माझ्याच तोंडातून पडल्यासारखी वाटते. हा बाय गे, सुंदर आहे एकदम, निष्पाप नितल कमनीय. बघून एकदम आई ग असंच होत आहे नाही. होतंय ना ताई. सेम तुझं रूप शोधून काढलंय मी. अगं ताई तुला माहितीये, हिला गमवायचा नव्हता म्हणून डायरेक्ट पलवून आणली हिला. काय बोललास? डायरेक्ट पलवून आणली इकडं. बाय गे म्हणजे आम्ही लव्ह मॅरेज करणार आहोत ताई. तुझी मदत हवी म्हणून इकडे आलो आम्ही दोघं. बाय गे, लव्ह मॅरेज करणार आहोत? हो. व बा, तुला काय मदत लागणार आहे ती सांग. ही बहीण पहाडासारखी तुझ्या माग उभा आहे. हा, आणि मला सांबार का बसवावरती दांडका घेऊन वसाड काय अक्कल आहे? अव्वा, काय काय बोल- अव्वा आणि वाव ह्याच्या पलीकडे कधी गेलीस? इकडे ये. हॅलो? प्रेमाच्या लपड्यात प्रॉब्लेम होता झाली माहितीये काय तुला? त्यानं एक अक्कल विकला नाही, तू पण विकलीस आहे. मोठ्यासारखं वागायला लागेल, त्याला समजावायला लागेल. माझ्या घरात ते चालणार नाही. हा अव्वा? ए सोंडू, हो पहिला आणि शेवटचं सांगतोय, हिला तिच्या घरी सोडून ये जा. हो भाऊजींनू, काय? आमचं ठरलेलं आहे. प्रेम कर भिल्लासारखं, बाणावरती खोचलेलं, जमिनीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. मागल्या टायमाला काटा रुतला तेव्हा 3 दिवस रडत होतास तू. मागल्या टायमाला काटा रुतला तेव्हा 3 दिवस रडत होतास तू. आता विषय भाल्याचा आहे. याला सांग, काटा टोचतो भाला घुसतो. पाल्याची भीती कोणाला दाखवते भाऊजींनू? काय? प्रेमात पडलेल्यांना जखमा होत नाहीत. डायरेक्ट तिरडी उठते त्यांची. हे सांगतोय मी मागापासनं. अहो, तुम्ही काय पोरांना धीर द्यायचा सोडून घाबरवताव कसली आता आहे? काय? मुलात हा माणूसच घाबरा आहे. बरोबर. मी इकडे, आता हितच आहे मी. ही घाबरण्यासारखीच गोष्ट आहे, कळते तुला? मी मागापासून ओरडून तुला नाही पोचल कसं इथपर्यंत वाढलेला आहे. इकडं काय जायचं आहे तुझ्या? काय इथं काय तू इकडे ये इकडे. मी एले खुले एकमेकाला भेटलेले आहेत नशिबात. बाय वैतरणा, गंगा नाव आहे तिचं. वावते ना, वावते ना. मला करेक्शन कानपट फोडी निघले इथं. नाही तर काय, याच्या नादी लागू नकोस. ज्यांच्या नावात डला उकार असतो ना, ती बेकार माणसं, बिनकामाची. सोडून जा, आपल्या घरी सुखी राहशील. नाही, अजिबात नाही. सोंडूजींचे भाऊजी अजिबात नाही. सोंडूजी आणि मी, आम्ही दोघं एका अशा वळणावर पोचलो, तिथून माघार घेता येणार नाही आम्हाला. आणि सोंडूजींना मी माझं तन मन धन सण उत्सव तारखा सगळं दिलंय. पण ह्याच्या तारखा कोण घेत नाही. कळलं काय? मागल्या टायमाला सांगायला गेला, पण वरनं आकाशवाणी झाली. व्हॉट द हेल यार. तेव्हापासून भाऊ चाललेला आहे, प्रश्नच पडत नाही त्याला. कळलं काय? तर काय पण असू दे, बोल. माझा भाऊ मी बघून घेईन काय ताम. हा. आमच्या घराची शान आहे. माहिती छान आहे, मग सारव त्याला कुठेतरी. नाही तर काय? गप्पा बाय. बोल त्यांना काहीतरी. व सोंडू, तू सांग, तुला काय मदत पाहिजे मना सांग. ताई तू काकी काय करू नकोस, फक्त तुझ्या सावलीत हिला वाढव. तू जसं चांगलं चांगलं जेवण बनवतेस ना, तसं जेवण बनवायला हिला शिकव बस. हो, सोंडूजींची ताई मला सोंडूजी सांगत होते की तुम्ही खूप कमाल जेवण करता. कमाल जेवण करत नाही, कमाल जेवण खाते ती. ऐकण्यात काहीतरी गल्लत झाली तुझी. कमाल जेवण खाते मी, फक्त खाते. हा. सुनासमोर मार खायचा तुम्हाला.
आणि मी तुम्हाला उपाशी ठेवते. परवा पिझ्झा नाही खाल्ला हो, तू नाही आठवत तुम्हाला? आठवतोय, चांगला आठवतोय. अख्खा गाव फिरतोय त्याच्यावरनं. म्हणजे अगं वस्तीची गाडी आली, टायर पंक्चर झाला म्हणून हिचा पिझ्झा लावलाय तिथं. कळलं काय? 4 ट्रिपा मारला तरी पिझ्झा वाकत नाही. म्हणजे केवढा मजबूत केलाय बघ. नाही तर काय सांगते इथं आठवतोय. नाही तर काय? दरवाजा बाहेर हाकलून टाकीन. बाबा बाबाचा फोन आहे. बाबाचा फोन आहे. सोंडूजी बाबाचा फोन आहे. या पोरी घाबरतीस काय? आता घाबरायचं नाही, तुझी ननन जिती आहे. काय गे? घाबरायचा बिलकुल नाही. बोल तू ताई, तू बोल. श्रीदेवी शेंद्रू देवलेकर उर्फ कोकणची कॅन्डी म्हणतात मला. माझं हॅलो, कोण बोलतेय? शेंद्रू गानू देवलेकरची बायको बोलतीये. सांगून ठेवते, गंगा आजपासून आमच्याकडनं वाहणार. माझ्या भावाच्या कुर्ल्या केसांना जरी धक्का लागला ना तर मग बघा. घाबरू नको, मागाचीच आहे ती. हा, गाठ शेंद्रू गानू देवलेकरच्या बायकोशी आहे. कोणाशी? शेंद्रू गानू देवलेकरच्या बायकोशी. आय रिपीट, शेंद्रू गानू देवलेकरच्या बायकोशी. त्या फोन मधनं जा, त्याच्या हातावर माझं नाव गोंधळून ये. वसाडी आहे. 4 वेळा नाव सांगशील? 4 वेळा? मी एकदा तरी फोनवर बोललोय, धमकी तू देणार आहेस. तर मग झालं काय? तर मग झालं काय? काय रिक्षा तू चालवशील, मीटर माझा फोडतील रस्त्यात ते. नाही तर काय सांगते मोठी शाने. काय काय बाई म्हणायची हिला? हॅलो हॅलो हॅलो. काय इकडं एवढी ताटवणी याच्या बाजून बोलतेस आहे ना? हा तुझा 2 अक्षरी भाव आहे ना, त्याला विचार पुढचं प्लॅनिंग काय आहे, तिच्याशी लग्न कधी करणार आहे हे विचार. आता विचारते, बाजूला व्हावा तुम्ही. ये सोंडू, गंगा बस इथं. योग्य तुझा फोन बघ. सोंडू काय आला? काय रे बा, प्लॅनिंग काय पुढचा? मग ताई, असा साधा सुद्धा लग्न करायचं नाही मला. सोंडूजींची ताई, ते मी सोंडूजींना सांगत होते की आपण कोर्ट मॅरेज करूया, पण नाही ऐकत आहे. त्यांचं वेगळं प्लॅनिंग आहे. काय रे बा, काय रे? अगं ताई, मला बुर्ज खलिफाच्या खाली लग्न करायचं आहे. बाय गे, व बघितला कोणाच्या तरी खाली याला लग्न करायचं आहे. बाय गे, माझं कोणाच्या तरी खाली नाही, बुर्ज खलिफा. लांजाच्या बाजारात टोमॅटो घेताना हरवला होतास तू. आठवत आहे तुला? बुर्ज खलिफाच्या खाली लग्न करतोय साहेब. मग कोण स्वप्न बघू शकत नाही एवढी मोठी? स्वप्न बघायला काय हरकत आहे? नाहीतर काय, ह्यांचा कसा आहे माहितीये? स्वतःचा ठेवायचा झाकून ना दुसऱ्याचा बघायचा वाकून. काय ठेवलं झाकून? मी काय ठेवलं? परवा दुपारी अंगणात चपाती खाताना डुकरांनी यांना पलवलं, हे सांगितलं. नेला नाही मला येड्यासारखा फरफटीत नेला नाही. काय झालं? हा काय झालं? स्वतःच्या जीवावर सुटून आलोय परत. स्वतःच्या जीव मग ह्यो पोचणार नाही स्वतःच्या जीवाच्या पोरीला. पोसन मी? ए गप्प, पोचायचं जाऊ दे, पहिलं खायला काय घालेल ता विचार आधी. हो भाऊजीनं सगळं खायला घालीन मी. भात, डाळ, फणसाची भाजी, भाकरी, पापड, लोणचं सगळं खायला घालीन. आणि हे उगवणार कुठे खिशात? हा इथं काय खत घेऊन फिरतोस तू? याला सांगतोय छान एक दिन चामटवी निघडतं. आणि हे सगळं करायला ना पैसे लागतात, आणि पैसे कमवण्यासाठी नोकरी लागते. कळलं काय? 1 मिनिट. हा काय झालं? 1 मिनिट. सोंडूजीचे भाऊजी, ते सोंडूजी नोकरी नाही करणार, बिझनेस करणार आहेत. बिझनेस? हो, कसला बिझनेस करणार आहेस तू? सोंडूजी खेकड्यांचा बिझनेस करणार आहेत. ताई, सोंडूजींनी ते खेकडे कसे पकडायचे ना ते पण शिकलेत. शिकलो मी. मग बाय गे सोंडू, खेकडे पकडाय पण शिकलास. बाय गे, खेकडा पकडाय पण शिकला हो. बाय गे सोंडू. देव काय रापकन? अरे ते काय वर्षात एकदा कोणतरी पकडत नाही खेकडं? भारतात काय दुर्मिळ कला नाही जी लोप पावत चालली आणि हा जपतोय तिला? अरे रोज सगळे खेकडं पकडतात माहितीये काय? हा आणि ये ता श्याम बांगर सकाळी पहाटे 4 वाजता पकडतो खेकडं. हो, त्यांना काय बोलू नका. ता माझा आता गुरु आहे. पहाटे 2 वाजता त्यानंच मला आयडिया दिला की तू खेकडं पकड म्हणून. पहाटे 2 वाजता तो चंद्रबन पकडाय सांगू शकतो. ती वेलच घातक आहे त्याची. कुठली पण वेळ घातक नसती. आयडिया दिली ती महत्वाची आहे. आयडियान काय होणार आहे? बाजू इकडे आयडियान काय होणार आहे? आयडिया चांगली, आयडिया चांगली, मान्य. आयडिया चांगली आहे, मान्य. पण बिझनेस करायला भांडवल लागतं. आहे का येड? आता नाही म्हटलं तरी खेकड्याचा बिझनेस आहे. खेकडं पकडायला गज लागतो आणि तर परत बाजारात न्यायला झाबली लागते. आहे वेड? हो भाऊजी, याची काय गरज नाही नाही आहे. गरज? मी खेकडं हातान पकडीन आणि खिशात टाकून बाजारात नेन. मला सांगतायत धाडस बघितलंस बाबा? खेकड्यान खिशात आलंच जरी दिलं ना, आयुष्य बर्बाद होईल सगळं. कळलं काय? मारलं पाहिजे. परत बापाचा, तुझ्या बापसाला एकदा धमकी दिलेली पुरत नाही. बापसाला म्हणजे? बाबा माझा, बाबा म्हणजे वडील नाही माझे. मग? बाबा, बाबा
एवढा मोठा ट्विस्ट. तो फोन करतोय. हो ते सोंडूजींनी मला ते लग्नातून पळवून आणलं ना, म्हणजे मी कसं बसलेले मंडपात त्यांनी पळून आणलं, पण घाबरले नाही सोंडूजी. फायरिंग झाली, चकवलं फायरिंगला. अशी इथं गोली होती, अशी चकवलेली हिला घेऊन आलोय काय माहिती गे, आहे? माझ्या सोंडूचं काय करायचं म्हणून आणलं. बाय गे सोंडू माझा. ओ बाय, फायरिंग झालं म्हणजे गोलीबार झाला. एक जरी गोली लागली असती ना, या सोंडूचा सो इकडं आणि डू इकडं पडला असता. कळलं काय? अभिमानाची गोष्ट नाही ती. आणि याच्यात काय आहे अभिमानाची गोष्ट? अगं डेंजर फॅमिली दिसते, आपल्या पण मागं लागल, मला मारून टाकतील, तुला पण मारून टाकतील ह्यांच्या बरोबर. शेवटच्या, जर तुला जगायचं असेल तर माझ्यावर आता इथून पळून चल. नाही नाही, मी माझ्या भावाला सोडून कुठं पण येणार नाही, तुम्ही जावा. ताई, नक्की आहे तुझा? वय मर तिकडं. सोंडूजी तर काय नाही, भूक लागली ते परत येतील, त्याचं काय नाही. बाई गे, तुम्ही पोरांनो इथं बसा. आई गे, काय काय झालं? हा? काय झालं? हिचा बाबा बाहेर आलाय, गोल्या मारून सगळा आंब्यांचा मोर पाडला. वा, बाई गे, मला सोडून या. वाव, बहारदार परफॉर्मन्स. सोंडूने केलेला हा प्रताप आम्हाला फारच आवडलाय. व्हेरी इंटरेस्टिंग. बघूया त्यावर हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाददा. भन्नाट. वनिता मस्त. शिवाय इतकी बावळट दिसलीस तू की क्या बात आहे, म्हणजे वा वा वा. सोंडूचं कॅरेक्टर पण मजा आली, म्हणजे गंमत आहे त्या कॅरेक्टरमध्ये, काहीतरी मजा आली या कॅरेक्टर म्हणून. आणि तू नेहमीप्रमाणे वरचा क्लास. सई. मजा आली श्रीदेवी, तू तर माझी फेवरेट आहेस. शिवा, तूच असू शकतेस सोंडूची बायको आणि या फॅमिलीची मेंबर. आणि तुला पुन्हा एकदा बघायला आवडेल. आणि हेअर मेकअप कॉस्ट्युम वेगळाच आहे काहीतरी. मजा आली. वा 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 वा. थँक्यू हास्यरसिक आणि थँक्यू टीम. कीप इट अप. मंडळी, विनोदाचा हा सोहळा असा चालू राहणार आहे, पण उद्याच्या भागामध्ये, कारण आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. नमस्कार मंडळी. निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मनोरंजनाचा प्रचार करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, एका भिशी पार्टीमध्ये मनोरंजनाचा कार्यक्रम करायला सज्ज झालाय ओंकार राऊत. त्यामुळे तुम्ही देखील आता सज्ज व्हा हास्याची बंपर लॉटरी अनुभवण्यासाठी. आणि तीच अनुभवण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेचं महिला मंडळ आणि दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत यांचं. मैत्रिणींनो, आज आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, कारण आज आपल्या महिला शक्ती भिशी मंडळाचा 3रा वर्धापन दिन आहे. तुम्हा सगळ्यांच्या लक्षात असेल, पहिल्या वर्धापन दिनाच्या दिवशी समीर चौगुले आपल्याकडे आले होते. दुसऱ्या वर्धापन दिनाला गौरव मोरेंना आपण बोलावलं होतं. आणि आज 3ऱ्या वर्धापन दिनाच्या दिवशी हँडसम, टॅलेंटेड, अट्रॅक्टिव्ह अँड हॉट ओंकार राऊत आलेले आहेत. जोरदार टाळ्या. राऊतजी, ओंकार, वेलकम वेलकम. थँक्यू. तर आपण सुरू करूया माझा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नो डाऊट विथ ओंकार राऊत. गप्पा, किस्से आणि गाणी. ए अरे हा, हे ते आहेत ना हास्य जत्रेमधले? आता लक्षात आलं का? त्यांचा जरा प्रॉब्लेम आहे, ट्यूबलाईट आहेत त्या. ए चोमडे, ऐकायला येतं मला. टूथपेस्ट कोणाला बोललीस ग? ओके. काकू, ताई, मावशी, कळत नाहीये ह्यांचं वय काय आहे ना? बघ, हे काय? वहिनी म्हणा ना, वहिनी. वहिनी. खरात वहिनी, मी हास्य जत्रेमधला, लक्षात असू द्या. तर सुरू करूया माझा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नो डाऊट विथ ओंकार राऊत. गप्पा, किस्से, गाणी. टाळ्या. एक सेल्फी काढू, एक पटकन, एक पटकन.
एक शिवाली एक. तुम्ही सेलिब्रिटी झाल्यापासून जेवढे सेल्फी काढले नसतील ना तेवढे आज ती घेणार तुमचे सेल्फी बघा. बापरे का हो एवढं. आमच्या ग्रुपची जयवंत वाडकर आहे ती. अरे फोटोज काढायला खूप आवडतं ना तिला. जयवंत वाडकर सर एवढे फोटो काढतात, हे एवढ्या कानाकोपऱ्यात पोचलेलं आहे. हो आम्ही सगळ्या फिन्स्टावर आहोत ना, आम्ही त्यांना फॉलो करतो. अच्छा, अच्छा, अच्छा. तुम्हाला माहितीये आमच्या बर्थडेला विश करतात ते फोन करून. तुम्हाला पण सगळ्यांना, सगळ्या फॉलोअर्सना विश करतात. जयवंत दादा एक त्या बाबतीत ग्रेट आहेस, त्याबद्दल काय नाही. पण मी कार्यक्रमाला एक 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 सेल्फी काढून देता पटकन काढ. पटकन एक selfie या, काढून काढ, दे. काढ. हसा ना हसा. काय करताय मी ठीक आहे. कार्यक्रम आहे कार्यक्रम आहे कार्यक्रम आहे. Come on, girls, girls. बायका नाही. बसा ना हो, हो, हो. बसा ना. हा तर ऐका त्यांचा कार्यक्रम, आपण त्यांना पैसे देऊन बोलवलाय. रसिकाजी पैसे देऊन बोलवले वगैरे असं नका. आणि ते ऐकत नव्हत्या हरकत म्हणून नाही. त्यांना आता ऐकतील. सांगावं लागलं. हो. सॉरी, तुम्हाला आवडलं नाही का? परत नाही ना बोलणार. हो नाही सॉरी. हो हो हो. रसिका वहिनी बाण जरा भात्यात घाला. वडनेर तुम्ही सुरू करा ना हो, हो, कार्यक्रम हो, सुरू हो. करा. वहिनी माझं सांगा ना. काय माझं सांगा ना त्यांना. माझं काय काय म्हणजे रसिकाजी माझं- त्यांना सांगा कळतंय, त्या बोलतायत ते कळतंय. कळतंय त्यांना. अय्या कळलं तुम्हाला? अय्या, माझं सांगा. सांगते आता काय- कळलंच आहे तर हा. सांगते. कोण आहे ओंकारजी. त्या? या कोण आहे? या भटवहिनी आहे. नमस्कार. नमस्कार ना. अय्या चिवत नाही नाही. गंमत करतायत ग, कॉमेडी करतात ना ते. हा, हा. काय त्यांचं काय? तुमचा कार्यक्रम झाला ना की त्या तुमच्यासाठी एक आयटम करणार आहेत. मज्जा येणार आहे तुम्हाला ओंकारजी. मज्जा येणार आहे. हो, ठीक आहे. सॉलिड आयटम आहे. कळत नाही मला, घाबरायचंय का एक्साइट व्हायचंय मला कळत नाही. अरे ओके. हा हे ते विराज जगताप आहेत ना. त्या घरात वहिनी खरात वहिनी मी ओंकार राऊत आहे. नाही त्यांना नाव आठवत नाही, जाऊ द्या. ओंकार राऊत नाव आहे माझं. नो डाऊट विथ ओंकार राऊत असा कार्यक्रम. नो डाऊट विथ विराज जगताप असं कसं येईल? तर मला खरं तर सांगायला आवडेल की हा पहिलाच प्रयोग आहे, शुभारंभाचा प्रयोग आहे माझ्या कार्यक्रमाचा. कारण 3 महिन्यापूर्वी मी हा कार्यक्रम लिहिला होता, पण तुमच्या महिला गर्ल्स मंडळाने मला पहिली विचारणा केलेली आहे. सो काही चुकलं तर पोटात घाला. आणि काही सजेशन्स असतील तर प्रयोगानंतर, म्हणजे शो झाला 40 मिनिटाचा शो आहे फक्त, त्या झाल्या तो झाला की मला सांगा, मी त्या इन्कॉर्पोरेट कशा येस करता येस येईल. ओके ओके मी सांगेन ना. तर कार्यक्रम म्हणजे खरं तर एक आयुष्यच आहे. ओंकार राऊत. काय आहे हे तुम्हाला काही खायचंय का? नाही खायचं आहे काही? नाही, तुम्ही खूप दुरून प्रवास करून आला असाल, भूक लागली असेल, काहीतरी खाऊन घेता का? नाही नको. थोडस हे समोसे आहेत नाही गरमागरम. काही अहो, अरे नाही खायला हवं ना. अहो कार्यक्रम सुरू केलाय ना मी. कार्यक्रम नाही लागली. नाही लागले, कार्यक्रमानंतर मी खाणार आहे प्लीज. ठीक आहे, बघा आपण खाऊ. मोनल काम आपण किती समोसे खाणार आहेत सांगा लवकर. मला दोन. ए थांबा. Ext- अरे ते खात नाहीयेत आणि आपण खायचं कसं दिसेल ते? वहिनी त्यात काय? मागच्या वेळेस समीर चौगुले आले होते, त्यांच्या समोर आपण वाचा वाचा करून खाल्लं होतं ना. त्यांना काहीही वाटलं नाही. यांना काय वाटणार आहे? काही नाही वाटणार. चालेल का हो? नाही ते गार झाले की मज्जा येत नाही समोसे खायला. असं हे म्हणून. चिवट ठीक आहे. चालेल मला ना आवडत यांना मला पण खाल्लेलं. हो, थांबा तुम्ही. खाऊ दे ना म्हणजे. हा आता काय समीर चौगुल्यांसमोर तुम्ही खाल्लं तर त्यांनीच खायला दिला तर आम्ही काय? हा, आम्ही फक्त हळूहळू खा, असं मध्ये हे करू नका. मी आहे, मी नाही खाते, माझं डाएटच चालू आहे. तर कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया प्लीज प्लीज. आणि कार्यक्रमाची सुरुवात अर्थात मी गाण्यानी करणार आहे, कारण की हल्ली अभिनयाला मला कोणी बोलवत नाहीत, गाण्यालाच जास्त बोलवतात असं मला आता वाटायला लागलेलं आहे. वा वा वा. इथे कचोरी मिळत नाहीये. तुमच्या कोऱ्या कागदवर घेऊन समोसा कचोरी खाऊ का आम्ही? फोन करा ना त्यांना आधी. सॉरी काय एवढं कचोरी लावलं नाहीये तर नाहीये ना. समोसे तर समोसे खा. मी नंतर विचारते ते कॅट. हा ना. सॉरी तुम्ही माझं गाणं सुरू आहे, त्यामध्ये त्या ओरडल्यात माझ्यावर. सॉरी आल्या नाहीत कचोऱ्या, आम्ही पैसे दिले होते म्हणून ती फक्त बोलली. तुम्ही गातो मी गातो. प्लीज ज्यांना घ्यायचं असेल आरामात एक एकट्याने उठा आणि घ्या, गोंधळ करू नका. हो, हा? मला गाणं गाऊ दे ना. हा गाणं गाऊ दे कार्यक्रमाला. थांबा प्लीज थांबा.
नका नका उठू ना कोणी, प्लीज नका उठू. तुम्हाला सॉस द्यायची काय, काही हवं असेल ना कोणाला मला सांगा, मी तुम्हाला आणून देतो. ओके? तुम्ही कसं काय देणार? मी आहे ना सगळं. नाही नाही ओंकारजी, असं नका करू. तुम्ही हे सेलिब्रिटी गेस्ट आहात आमचे, असावी तुमच्याकडनं कसं काय काम करू घेणार? रसिकाजी, मी अँकर आहे, मी सगळं करतो. तुम्ही नका उठू, प्लीज नका उठू. माझं गाणं ऐकून घ्या. ओके? ओके तुम्ही हा. हे, हा ओके. हा गा तुम्ही. हा थँक्यू. नका ना हा व्हिडिओ काढू. अरे नका व्हिडिओ काढू, प्लीज नका व्हिडिओ काढू. का व्हिडिओ काढताय ते? व्हिडिओ का काढतेस तू? अहो खुद्द ओंकार राऊत आपल्याला ते सर्व करतात, तो व्हिडिओ नको का काढायला? प्लीज असा व्हिडिओ काढू नका आणि पोस्ट तर करूच नका प्लीज. हास्य जत्रेच्या रायटर्सनी बघितलं ना, वाट लागेल माझी. लगेच स्किट मध्ये आणतील ते वाढपी म्हणून सुपाऱ्या घेतो वगैरे असं काहीतरी ऍड करतील. प्लीज असं करू नका. तर आता हे गाणं झालेलं आहे. पुढचं जे आहे ते मी फरमाईश घेणार आहे आणि त्या फरमाईश मधनं मी एक एक गाणी अशी लिंक करत जाणार आहे. ते आपण बघूया. तर तुमची काय फरमाईश आहे सांगा. बुवा भजन म्हणा. बुवा भजन म्हणा. अहो, काय घरात वहिनी ओंकार राऊत आहेत, ते बुवा नाही. मीटिंग मध्ये ठरलं होतं ना बुवांना पण बोलावणार. बुवांना आपण विचारलं होतं, त्यांनी खूप जास्त पैसे सांगितले. हे कसे लगेच आले ना? रसिका, तुम्ही असं, सॉरी, आय एम सो सॉरी. तुम्ही असं नका बोलत जाऊ, लगेच आला वगैरे. लगेच आलं म्हणजे तुम्हाला काय, मी पैशासाठी करतोय? अजिबात नाही, मी समाधानासाठी करतो. वहिनी तर माझं सांगा ना तोपर्यंत. ऐका ना, तुमचं कळतंय, तुम्ही सांगताय ना ते असं ते कळतंय सगळं. कशाला असं सांगताय? असं खुलेआम सांगा. नाही, काय त्या भटवहिनी जरा लाजर आहेत. त्यांना एवढंच म्हणायचंय की तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही जाऊ नका, कार्यक्रम झाल्यावर त्यांचा आयटम आहे. करा काय, तो आयटम आहे तो करा. मला नका काय करायला लावू. करा या. तुम्हाला मजा येईल हा. हो, मला बघायचंच आहे. मला काय मजा येते ना. आम्ही 8 वेळा पाहिलाय, तुम्ही बघा आता. आयटम चांगलं करते. चांगलं करते. भारी करते ती. खूप आवडेल. हा. तुम्ही पाहिलंय आधी? काय, मला मी पहिल्यांदा आलोय ना, मी कसं पाहणार आधी? आता नाही म्हणजे मस्त ओंकारजी, करते म्हणून. नाही तुमचं कसं सगळे बघतात, आमचं बघायला कोणीच नसतं ना. चुकतंय वाक्य, सगळं चुकतंय. ठीक आहे, बसा. करणार आहेत का काय? मेकअप तयारी रेडी आहात? रेडी डोळे बंद करा, डोळे बंद करा. स्टार्ट. लॉली 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 मुझे हाय लॉली हॅलो लॉली. क्या बात है? हाय एवरीवन. हेलो एवरीवन. अरे डोंट फ्लिक डाउन, डोंट फ्लश डाउन. लॉलीज ओंकारची ओळखा अरे ओळखताच येत नाहीये, कोण आहे ही? कोण आहे? अरे लॉली आहे. भटबाई हे हाताणो. हे हाताणो. हे उजव्या हाता धन्यवाद. तू हायेस म्हणून मी जेवू शकते. हे डाव्या हाता धन्यवाद. हे काना, तू हायेस म्हणून मी बोट घालू शकते. हे पावळांनो, तुम्ही हात म्हणून मला कळू शकतं लॉली तुझं पाऊल चुकीचं म्हणतंय. हे पोटव्यानो, आता मजा, आता हसायचं. हे या का आहे? आता नाही. हा या पोटव्याचं काय उपयोग आहे? बरं हाय तर हाय, मागे हाय दिसत नाही. नाही, अजून नाही हसायचं. या पोटलीच्या तर ठोटली द्यायला. मेरी आंखों में मन झांको. लॉलीज कमाल चांगलं केलं, मस्त छान केलं. आवडलं तुम्हाला? मस्त मस्त. हे तुम्हाला घ्या या. क्या बात आहे, क्या धन्यवाद. बस. आता आवडलं ना तुम्हाला? मला सगळं आवडलेलं आहे.
फक्त प्लीज आता मी सगळ्यांचं सगळं बघितलं की नाही हे गाणं बिणं आयटम बिटम सगळं झालं की नाही प्लीज मी माझा कार्यक्रम जो आहे 40 मिनिटाचा तो पूर्ण करू हो का हो हो प्लीज प्लीज आता चला. तुम्ही जा ए आता हा. कोणी नाही हा. हा आता कोणी काही बोलणार नाही मी माझा कार्यक्रम सुरू करणार आहे हा बाई अय्या हा ए हॉलची वेळ संपली हा हॉल 1 तास झाला पण हो, कळलंच नाही ना. आवरायला घे ग आवरायला चला चला ए थांबा आवरायला घे काय ह्यांचं हे आभार मानायचं ना अरे नाही, माझा कार्यक्रम राहिलाय अख्खा थोडा वेळ वाढवून घ्या ना तुम्ही. वेळ काय वाढवून घ्या तुम्ही 40 मिनिटं करणार अजून एवढं कोण वरचे पैसे तुम्ही भरणार आहात का अरे पैशाचं नाहीये गंमत करताय रसिकाजी पण चला आभार मानू ना मी तुमचे लॉली आ अपते काढा त्यांना बाहेर काढा त्या कॅरेक्टर मधनं बाहेर काढा त्यांना प्लीज लॉली मला आवडते कार्यक्रम करायचा होता त्याचं काय नाही मी आभार मानते तू हे करा तर नमस्कार ओंकारजी राऊत इकडे आमच्याकडे आले होते आणि त्यांचा हे गाणी गप्पा आणि किस्से हा कार्यक्रम झाला त्यांनी किस्से सांगितले गाणी म्हटली आणि गप्पा पण मारल्या आमच्याशी आणि कधी? आम्हाला खूप आनंद झालेला आहे त्याबद्दल तुमचे आभार मस्त आभार मानले मी तुमचे. चला वहिनी, आम्ही येतो मजा आली हा, हा. अगं बाई तुम्हाला ते पाकिट द्यायचं होतं ह्यांना काय घाई असते ग त्या नेमक्या ईशाबाईंच्या पर्स तुमच्याकडे ठेवा पाकिट मला नको आहे पाकिट मला परत कधी बोलवू पण नका हा कार्यक्रम पण मी रद्द करून टाकतो नाही नाही यार, रद्द कुठले? नका करू, ऐका ना. खरं, हे समोर डोक्यात घे, जातं समोर मला, घे. डोकं. वा वा महिला भिशी मंडळ एकदम जोरदार ओंकारचाही मनोरंजनाचा कार्यक्रम अतिशय जबरदस्त झाला जो खरं तर झालाच नाही बघूया या न झालेल्या कार्यक्रमाविषयी आपल्या हास्यरसिकांना काय म्हणायचंय प्रसाददा ओमकार टायटल मस्त आहे हा. पकडून ठेव पुढे मागे कधी केलास कार्यक्रम तर हेच टायटल वापर छान टायटल आहे थँक्यू सर थँक्यू चांगला सांघिक सादरीकरणाचा नमुना होता रसिका कॅरेक्टर मस्त पकडलंस आणि चेतू फारच मस्त नक्कल केलीस तू फारच मस्त मजा आली मंडळी सेलिब्रिटी समीर चौगुले यांच्या घरी रंगणार आहे एक इंटरव्ह्यू चला बघूया त्यात काय आहे त्यांच्या बायकोचा पॉइंट ऑफ व्ह्यू अरे या 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 नमस्कार या प्लीज प्लीज या ईशा हा ए, ईशा आले का ते आले 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 या आले. या या नमस्कार या 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 पाणी घ्या 2 बोके आलेत असं पाणी पिणार आहेत काय करताय ग्लास कुठे आहे सॉरी सॉरी मी गडबडले सॉरी आणते पाणी आणते थांबा सॉरी जरा ती बाई, ग्लास आणते. घरात कोणी पाहुणे वगैरे आले की जरा गडबडते व्हेरी सॉरी येस या प्लीज प्लीज बसा ना बसा, येस बसा, बसा. येस पत्ता सापडायला काही प्रॉब्लेम नाही ना झाला नाही नाही विंगेतूनच आलो या और रिकामेच ग्लास आहेत हे अरे पाणी कुठे सॉरी सॉरी मला कसं तरीच वाटतंय सॉरी सॉरी मी गडबडले सॉरी सॉरी इट्स ओके पाणी आणायची विसरले ग्लास पण कुणी पाहुणे आल्यावर वेंधळेपणाची ग्राहक पेठ भरवलीच पाहिजे का काय झालं ना. नको ना हे सॉरी काही मी गडबड- आणते okay. लगेच नाही, 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 राहू दे वहिनी राहू द्या नाही अहो अहो राहू द्या बसा इथे बसा आमच्या सोबत शांत शांत. जरा हे जरासं काय okay, गडबडते yes, yes. काय- Sorry, ते जरा- फिरलेलं आहे ना बाहेर बस 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 हरकत नाही येस येस बरं ईशा चिडवतात का काय घातलेस हे काय घातलेस काय ना ते इंटरव्ह्यू आहे ना सारखी 3 वेळा सकाळपासून पडतीये ती कशाला घातलीस ती अगं वाईट दिसतीये ती तोंडात येते तुझ्या नको ना ते वाईट दिसतंय ते. आवडते म्हणून घातली सारखी तोंडात येते ती तुझ्या शेंगदाणे म्हणून खाशील तू एकाच नाही त्यांना पण चिडवल्यासारखं वाटलं नाही मी ते शिवशिवत होतं म्हणून समीर केलं. सर आपण सुरू करूया का येस येस ऑफकोर्स मी पाणी दिलं नाही मला कसं तरी होतंय मी आणू का नको नको विंगेत पिऊन आलो आम्ही मंदार
वेगळंच आहे. एनिवे थँक्यू सो मच हा इंटरव्ह्यू करण्यासाठी आणि फार सुंदर घर आहे तुमचं थँक्यू व्हेरी मच. सो आपल्या शोचा हाच फॉर्मॅट आहे की आपण वेगवेगळ्या सेलिब्रिटीजच्या घरी जातो आणि त्यांच्या घराची गोष्ट काय आहे ते लोकांपर्यंत पोहोचवतो. सो आज आम्ही तुमच्या घरी आलेलो आहोत आणि आम्हाला तुमच्या घराची माहिती हवी आहे. सोपं आहे. आपण बसलोय, हा हॉल आहे. इथे आत गेलात ना तर पॅसेज आहे, डाव्या हाताला 10 बाय 10चं एक बाथरूम, ऐक, ऐक, माहिती म्हणजे टॉयलेट आहे. भाड्याने घर घ्यायला आल्यात का ते? माहिती म्हणजे तशी नको आहे. प्रत्येक घराच्या मागे एक गोष्ट असते, संघर्ष असतो, ती माहिती हवी आहे. काय संघर्ष आहे असं आहे. सॉरी, जरा ती काही बाहेर फिरलेली नाही का, त्यामुळे जरा बोलण्यात आलं. सॉरी, चुकून झालं. सॉरी, मला माहिती म्हणून तसं शांत वाटलं. बस, आगाऊपणा फक्त करू नकोस बाकी. सकाळपासून सांगतोय, जरा शांतपणे वाग, म्हणजे गडबड करू नका. पाहुणे येतात ना, बाकी काय. सुरू करूया आपण. हां? हा आपण आता Yes. रेडी. नीट बसा, ताट बसा. हो, मी ताट बसतोय. ताट बसा. अगं, हो बसतोय. तू असं कशाला बसलाय. पूक काढून बसतीस मग? सेलिब्रिटी कोण आहे, मी आहे का तुम्ही? अरे पण तू ताट बसल्यावर मी तुझ्यापेक्षा एक जास्त जस्ट सांगते, आपण लाईव्ह जाणार आहोत तर म्हणजे मध्ये थांबता नाही येणार आपल्याला, काही एडिट नाही करता येणार. जस्ट येस. रेडी. हात सारखा लावतो. हॅलो, हाय, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे साकारले घरकुल स्वप्नातले. वा वा. आणि आज आपण आपल्या सगळ्यांचे लाडके सेलिब्रिटी, हास्य महारथी समीर चौगुलेंच्या घरी आलेलो आहोत. हाय. नमस्कार नमस्कार आणि नमस्कार. त्यांच्या सोबत त्यांची सहचारिणी सुद्धा आहे, ईशा चौगुले. यांचं सुद्धा खूप स्वागत. नमस्कार. कासारले गुरुकुल काय म्हणतेस तू? हा. कासारले गुरुकुल झग्यातलेच्या प्रेक्षकांना मी मनापासून कुठले झग्यातले गुरुकुल? साकारले घरकुल स्वप्नातले असं नाव आहे ना कार्यक्रमाचं. सॉरी, मला शूटिंगची सवय नाही ना तिला, त्यामुळे जरा गोंधळ. कॅमेरा सवय नाहीये ना. माझं नॅचरल असतं सगळं. हो. हे ऍक्टिंग बिक्टिंग हे करतात ना. सवय नाहीये. येस, खूपच गोड आहेत. खूप गोड आहेत. सॉरी. समीरजी, समीरजी, या. मी तुमच्याकडे येते सगळ्यात आधी. येस ऑफकोर्स. या वास्तूमध्ये राहून तुम्हाला किती दिवस झालेत? 6 महिने झाले असतील. ओके, हो हो. ओके. 3 6 महिने झाले. 6 months. केव्हा आलो आपण? ऑगस्ट. ऑक्टोबर मध्ये आलो ना. हो मग. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. हा मग. आता कुठला महिना आहे? मार्च. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. 6 महिने. मग कशाला बोलते? 6 महिने 6 झाले. महिने. अगं, कशाला तू हे बोलते? ते म्हणू शकतं, असं कळलं. ऑलवेज तिचं असं असतं ना की या कॅमेरा आहे म्हणून झालं फक्त. कॅमेरा. गोडवा खूप आहे. येस, तर 6 महिने झालेले आहेत, म्हणजे नुकतेच शिफ्ट झालेला आहात. आता- तुम्ही आता नवीनच 6 आहे घर. 6 महिने झाले. नाईस. घर घ्यायचं म्हटलं ना की मंडळी, प्रत्येक घरामागे काहीतरी गोष्ट असते. Yes, of course. एक संघर्ष असतो. मला जाणून घ्यायचंय तुमच्या घरामागे काय आहे? मेडिकल स्टोर. म्हणजे ते मनोज मेडिकल स्टोर आहे ना, खिडकीतून दिसतंय इथून मागून. ही ईशा, घरामागे बिल्डिंग कुठली आहे ते नाही त्या विचारत आहेत. घराच्या मागे तुमची गोष्ट काय आहे बाबा? काय संघर्ष आहे तुमचा बाबा, की तुम्ही हे एवढं मोठं घर बांधलं तर तुम्हाला काही कष्ट पडले का? सॉरी. ही गोष्ट आपण त्यांना, नाही नाही, मला कॅमेरामुळे होत आहे फक्त. सॉरी. गोष्ट आपल्याला त्यांना सांगायची. तुझं नेहमी नाही होत. सॉरी. समीर सर, तुम्ही जे विनोद करतात ना, त्या नळाची टाकी आज आम्हाला सापडली. हो. म्हणजे इकडून ते येतं ना सगळं. अरे नाही नाही, तसं काय नाही, तिला तेवढं काही जमत नाही. नाही नाही नाही. माझं नॅचरल असतं. मग हे घेऊन जातात आणि ऍक्टिंग मध्ये वापरतात. नाही. प्रेक्षक वाट बघतायत आपल्या कहाणीची. कमेंट्स यायला लागलेत. हे जरा आय लव्ह यू. खरं झालं. लाईव्ह. तर येस, तुम्ही संघर्ष कहाणी घराच्या मागची कहाणी जी आहे ईशा वहिनी, हो. ती मला जाणून घ्यायची. हो, तुम्ही तसं बघायला गेलं तर हा संघर्ष तसा 1-2 दिवसाचा नाही आहे. हा संघर्ष तब्बल जवळजवळ 29 वर्षाचा आहे. बापरे. पण उराशी माझ्या स्वतःचं घर असावं हे स्वप्न कायमच होतं. म्हणजे प्रत्येक कलाकाराच्या उराशी हे स्वप्न असतं. पण मी तुम्हाला सांगू का, तेवढी झेप घ्यायची त्या वेळेला ऐपत नव्हती माझी. होती ऐपत आपली?
ऐपत होती का मला सांगताय असं काय करताय नव्हतीच्या अर्थानेच केलं. अरे मग माझ्या विधुनाला चुकचुक करतेस असं होतं ना ते. अहो, नाही मी तू पण तू तेच म्हणते मी पण तेच म्हणते कशाला करतेस हे तू. माझा पण इंटरव्ह्यू आहे मी फक्त सपोर्ट करते नकोच बोलूस. माझा इंटरव्ह्यू आहे मलाच बोलू दे तू बोलूस. माझा पण आहे. आय लव्ह यू ऑल. मस्त आहे माझं नाही मला असं म्हणजे नाही मला असं ठरवून ऍक्टिंग बिक्टिंग नाही हो करता येत ह्यांच्यासारखं खोटं खोटं मला नॅचरल येतं. हो येस खरंच नॅचरल कधी म्हणजे विनोद कधी संपतो सुरू होतो कळत नाही नाही आमच्या घरात असं खेळीमेचं वातावरण मी जाणीवपूर्वक निर्माण केलेलं आहे. कारण तसे मग पण सुचतात कारण सतत हो मला माहिती आहे ते. तर मला हेच तुम्हाला सांगायचं की असे वेगवेगळे अनुभव नेहमीच येत असतात. Yes. वाईट अनुभव सुद्धा खूप आले. अनेक वेळेला माझं पेमेंट बुडलेलं आहे. प्रोड्युसर्सने TDS सुद्धा भरलेला नाहीये. अपमान झाले अनेक वेळेला. चेष्टा झाली माझी अनेक वेळेला. खूप चेष्टा व्हायची. एक चेष्टा झाली. काळ होता तेव्हा तर ना सारे समीर चौगुले म्हणजे ते ज्यांच्या अंगावरचे केस डोक्यावरच्या केसांना जास्तीची मेजॉरिटी असं चिडवतात ते. अशी ओळख होती त्यांची एक काळ. हे काय बोललीस तू बट धरून खेचे ना इथे बस. एक मिनिट खोटं सांगतेय का? हे काय बोललीस तू? एक मिनिट मी खोटं नाही सांगत नाही. वेलक्रो आहे. अरे काय बोलतेस तू? अरे हे काय बोलतेस? खोटं बोलतेय का? दाखवा शर्ट वर करून. मी खोटं नाही बोलत आहे. समीर सर हा, नीट बसा. आय लव्ह यू ऑल. ऍक्च्युली काय बोलतेस तू? चौगुले बिलकुल आतल्या गोष्टी नाही ना सांगायच्या. खरं तेच सांगते. शर्ट काढून दाखवाल कसे कमेंट्स येत आहेत सर? अरे नाही रे हे कोण आहे ते कमेंट्स करणारे? सर काढा पटकन क्लोज घेतो. अरे गप्रे तू काय बोलतोस? कोण आहे ते कमेंट्स करणारे कोण आहेत? फॅन्स आहेत सर Oh, I love you all. I love you all. खोटं सांगतच नाही पण नाही काही गरजच नाही आपण पुढे वळूया. व्हायची अशी खरंच म्हणजे नाही जस्ट 1-2 वेळेला फक्त कॉमेंट आलेली होती. मला नाही येत खोटं यांच्यासारखं करता. मला असं वाटतंय की आपण आता थेट ईशा वहिनींकडे जाऊया. मी तुमच्याशी येणार आहे गप्पा मारायला. मला प्रश्न विचारणार मला इथून कान नाहीये मला कळतं इथून ऐकू आलं. ईशा वहिनी एवढी वर्ष तुम्ही समीर सरांच्या पाठीशी भक्कम उभ्या आहात तर काय सांगाल तुम्ही यांच्या प्रदीर्घ प्रवासाबद्दल? असं मी जेव्हा त्यांना पसंत केलं ना चांगला नोकरदार माणूस होता. छान प्रायव्हेट कंपनीत नोकरी होती. माहित नाही कधी कुठे कसं ते टीव्हीचं वेड लागलं सोडली हो नोकरी. मी सांगत होते तरी नका सोडू नोकरी नका सोडू. नाही ऐकलं माझं. अख्खा चौगुले परिवार हेकट ना सोडली नोकरी. म्हणून ही परिस्थिती आली आज काय असे काय परिस्थिती आली आहे? जर नोकरी सुरू असती ना तर हे घर 15 वर्ष आधी असतं आपल्याकडे. नाही आय डिफर. It's okay. थोडासा मतभेद आहे. नाही, मला वाटतं एवढं काही आपण- सिरियस नाहीये पण आय डिफर की मला माझ्यावर खूप विश्वास होता. आणि तुम्हाला खरं सांगू का मी मध्यमवर्गीय माणूस आहे. माझ्या आईची शिकवण मला खूप उपयोगी पडली. ओके. आईने मला बचतीचं महत्व समजवलेलं होतं. आईने मला सांगितलं की थेंबे थेंबे तळे साचे सम्या. शहाणपणा नको करू. समीर सर तर हा ते आईने मला सांगितलेलं होतं आणि त्यामुळे मी 17 लाख रुपये बचत करून जमा केले आणि मग पुढे लोन बिन घेतलं. डाऊन पेमेंट मी केलं 17 लाख रुपये. हो, आणि शेवटी फक्त 50,000 उरत होते ते माझ्या वडिलांनी दिले ना म्हणून आमचं घर झालं. हो ते दिले पण मी मेन जो आहे 17 लाखाचं डाऊन पेमेंट ते मी बचत करून केलं. हो पण 50,000 माझ्या वडिलांनी दिले हे सांगायचा कमीपणा वाटतोय का तुम्हाला? पण असा प्रश्न नाहीये मी ते आता सांगितलं पण मेन जी रक्कम आहे 17 लाख आहे ना ती मी भरलेले आहे. 17 करू नका. 17 पेक्षा 50 मोठा आहे. मला काय वाटतं कोणीही सांगेल 17 पेक्षा एवढं कळत नाहीये ना. तुम्ही सांगा 17 लाख 17 आणि 1 2 3 4 5 17 लाख 17 लाख. खूप सर लाख बिक तुमचं तुमच्याकडे ठेवा. तुम्ही सांगा 17 मोठे का 50 मोठे? 50 अरे काय 17 मोठे का 50 मोठे? 5 अरे 17 लाख आहेत ते 50,000 वेगळे. हजार लाख करत बसू. 50 मोठे 17 अरे पेक्षा. काय चाललंय हे? सर कमेंट्स मध्ये लोक 50 मोठे असं म्हणतायत. अरे तू मला काय 50 अरे हे आहेत ते 17 लाख असे. Fans आहेत, sir, पडली लाख तुमचेच एका fans हजार. आहेत. काय अर्थच नाहीये याला काय बोलून अर्थच नाही. तुमचे काय fans म्हणजे आहेत ते. तू गप्प बस फॅन्स मी बघून घेते फॅन्स. okay, it's आता मला आता मी हे व्हायला लागलं. नाही हे व्हायचंच नाही आपल्याला. Camera. आपल्याला हे नाहीच गोडवाच आपल्याला इथे आहे. हवेमध्ये मस्त केमिस्ट्री आहे आणि आपण मिळून घरकुल घेतलेलं आहे. मला समीरजी तुम्हाला हे विचारायचंय पुढचा प्रश्न. व्यावसायिक नाटकं तुम्ही खूप केली खूप केली. तर म्हणजे त्या काळात तुम्हाला कधी असं वाटलं होतं का नाटक करताना की असं घर असेल कधीतरी आयुष्यात?
150 रुपये नाईट होती तेव्हा काय स्वप्न बघणार आहेत? ईशा वहिनी हे घर कसं चालवलंय ना मी ते माझं मला माहितीये. अरे आप्पासाहेब बेलवलकर आले. कुणी घर देता का घर? आला समीर 90 वर्षाचा शब्बीर कुमार आला. पर्वतों से आज मैं टकरा गया. सर कुठून येतो हा सूर? मगाशी नव्हता, अचानक कुठून आला हा सूर? माझ्या सुराचं घेऊन बसू नका. सुराचं घेऊन बसून संसार मी चालवलाय तेव्हा दिवसभर काम करून दुपारी शेजाऱ्यांकडे पापड लाटायला जायचे मी. अरे खोटा बोलते. अरे खोटा बोलते अरे खोटा बोलते ही. 17 वर्ष संसाराला झाली. दुपारी 1 ते संध्याकाळी 6 रोज घोरत असते दुपारी. ही कधी गेली पापड लाटायला? कधी गेली कधी गेली? तुम्हाला काय माहिती? आले मोहम्मद अजीज आले आता. तुम्ही होता ना घरात, तुम्ही तिथे होतात. तिथे स्टुडिओत जेव्हा तुम्ही कॉमेडी करत होतात ना तेव्हा मी शेजाऱ्यांकडे अशा 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 पापड लाटत होते. अरे तू कसली पापड लाटायला जातेस? 17 वर्षाच्या संसारात 2 वेळेला फक्त 2 पोळ्या तिच्या गोल झाल्या होत्या. 2 वेळेला. हिला कोण पापड लाटायला बोलवणार स्वतःच्या घरी? सर पापड लाटायला गेली होती ही पापड लाटायला. कमेंट्स खूप डेंजर येत आहेत सर कमेंट्स मध्ये लोकांना कळत नाही हसायचे रडायचे काय करायचं सर. एक एक स्पोर्टिंगली फॅन्स डिसअपॉइंट होतील प्लीज सर. बसा. सर मी काय केलंय माझ्यासाठी, माझ्या करिअरसाठी हिने काय घरकुल केलं नाहीये का मी काही? नाही केलंय. सर प्लीज काय केलंय करिअरसाठी? माझं स्पोर्ट्सचं करिअर सोडलं मी यांच्यासाठी. रस्सी खेच हा हिचा स्पोर्ट. रस्सी खेच. एका इयत्तेत 3-3 वर्ष असायची शाळेत असताना. मग बारकुंडी पोरी यायची का पोरांना खसकन घ्यायची. सर हत्ती करताय तुम्ही. रस्सी चमचा खेळ. लिंबू पण खेळायचे मी. चमचा लिंबू. हे गेलं उभा ऑलिम्पिक खो-खो पण खेळायचे. उभा खो खो दिसतोय ऑलिम्पिक मध्ये. हे इथं करिअर. सर कोणा किंमत नाहीये माझी काही. सर वहिनींना खूप सपोर्ट मिळतो सर कमेंट्स मध्ये रस्सी खेच लवर्स इकडे आलेले आहेत सर प्लीज सर. आयुष्याची माझं करिअरची वाट लावली. नाही करिअर मी नाही केलंय का काही? काय केलंयस तू? ताई एक इंटरनॅशनल प्रोजेक्ट घालवलं माझा तिने. इंटरनॅशनल प्रोजेक्ट. इंटरनॅशनल अरे बुराका मारू हारा मारू नावाचा एक जॅपनीज दिग्दर्शक होता. एकदाच नाव घेता येईल, परत विचारायचं नाही. अरे बुराका मारू हातका मारू नावाचा एक जॅपनीज दिग्दर्शक होता. त्याने मला फोन केला होता इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी. मी आंघोळीला गेलेलो होतो. हिने फोन उचलला. काय बुराका मारू हाका मारू तुका मारू का माका मारू असा जोक मारते ही त्याच्यासमोर. ठेवून दिला फोन त्याने. इंटरनॅशनल प्रोजेक्ट गेलं माझं. वहिनी सिरियसली तुम्ही इंटरनॅशनल प्रोजेक्ट घालवलं सर? तुम्हाला खरंच वाटतं यांना इंटरनॅशनल प्रोजेक्ट साठी विचारत असतील? बरे आहात ना तुम्ही? चौगुले यांचेच मित्र आहेत मंदार, ओंकार राऊत. चावत्या बिवत्या आवाज बदलून फोन करतात. ऑडिशनचं नाव ऐकलं की हो सर आलो सर ऑडिशनला येतो सर. मागे मिशन इम्पॉसिबलच्या ऑडिशनला हे नाला सोपाऱ्याला गेले होते. नाला सोपाऱ्याला मिशन इम्पॉसिबलचं ऑडिशन असेल का? हा विषय संधी असते, कधी पण येऊ शकते. हो घरी सांगायचं ना गच्चीवर ऑडिशन चालू आहे तरी जातील हे लगेच. घरकुलाबद्दल आपण बोलूया का? जरा तुमचं घरकुल राहू द्या, यांच्याकडेच राहू द्या त्यांचं घरकुल. घरकुल राहू दे. खूप केलंय मी तुमच्यासाठी. सर खूप होते सर बोलायचंच नाहीये तुमच्याशी. मला काय वाटतं नाही सर त्यांनी मला हट केलं असं वळवून. सर ऐकूच हे आपण थेट मला संपून टाकूया. आपण शेवटच्या राऊंडला येऊया. आता आपण रॅपिड राऊंड खेळणार आहोत. मस्त. ओके सो तुम्हाला मी जे प्रश्न विचारणार आहे त्यांची तुम्हाला जी पहिली उत्तरं सुचतील ती मला सांगायची आहेत. ओके आर यू रेडी? येस. मस्त उत्साह आहे आता इथे. पहिला प्रश्न वहिनी तुम्हाला आहे. वहिनी ओके
समीर सरांचं तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेलं काम कुठलं? लॉकडाऊन मध्ये एकदा बरी लादी पुसली होती. ए बाबा आवळ्यात, काम म्हणजे माझं ऍक्टिंगचं काम. लादी पुसली होते ते काय सांगते? हा ऍक्टिंगचं. ऍक्टिंगचं हा. मग पास. पास? एकही काम नाही माझं. पास म्हणतेस तू? विचार, मला विचार. येस 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 समीर सरांसाठी प्रश्न आहे. पुढच्या जन्मी ईशा वहिनी बायको म्हणून चालतील का? हो चालतील, पण या जन्मी घेऊन जाताना. मला पण नाहीच राहायचंय. मग ठीक आहे, मला पण राहायचं. मला पण घेऊन जा. प्रश्न मला मी उत्तर दिलं. मला पण घेऊन जा ना मग. मला काही हाऊस नाहीये. खूप फनी. तिसरा प्रश्न आपण वहिनी तुम्हाला विचारते मी. असा कुठला क्षण आहे तुमच्या आयुष्यातला जेव्हा तुम्हाला समीर सरांची पत्नी असल्याचा अभिमान वाटलाय? नाही म्हणणं एवढा सुद्धा क्षण नाही असं उत्तर देतेस तू. एकही क्षण नाही आयुष्य. मला नाही आवडला. प्रश्न बदला. दुसरा प्रश्न विचारा. पुढचा प्रश्न. हा इंटरेस्टिंग क्वेश्चन विचार का आहे. विचार, आम्ही ठरवते तर विचार. असं बोलतात. तुम्ही आजपर्यंत बरं का, तुम्ही आजपर्यंत समीर सरांपासून कुठली गोष्ट लपवून ठेवली आहे? आता आम्हाला तुम्हाला सांगावं लागणार. येस. एक सोशल मीडियावर मध्ये बॅन समीर चौगुले हॅशटॅग ट्रेंडिंग वर होता ना, हा हा. तो मी बनवला होता. बँक समीर चौगुले 3 महिने ट्रेंडिंगला होता. तू सुरू केला होतास का? का म्हणजे सुलू वंसांच्या लग्नासाठी पैठणी द्या म्हटलं, नाही म्हणालात तुम्ही मला. म्हणून बँक समीर चौगुले हा हॅशटॅग तू सुरू मग काय अरे करू तुला मी? लाज नाही का वाटत? मला का लाज वाटते? दुकान बंद झालं असतं माझं. बंद करा. निघा तुम्ही. असं निघा, नाही. घरात नाही तुम्हाला. मला आवडतच नाही. वा बहारदार. आय लव्ह यू ऑल. मस्त मस्त परफॉर्मन्स. वा बहारदार. आय नो प्रसादा, तुम्हाला मंजुताईची फार आठवण येत असेल, पण आता आपण कमेंट्स कडे वळूया. येस. बहारदार, धुमाकूळ, फार मजा आली मला. कोणी घर फिरलं नाही तरी घराचे वासे फिरले असे. फॅन्टास्टिक. कधी तो ट्विस्ट आला या स्किटमध्ये आणि कुठे गेम पलटी झाला कळलंच नाही. इतक्या स्विफ्टली तो ट्विस्ट आला. बहारदार, फारच मजा आली, फारच. ईशा सुपर. सम्या, ऑडियन्स बरोबर तुझे रिॲक्ट करत होतास, ला जवाब. आणि लॅपटॉप तू फिरवलास, दिसत कॅमेऱ्यात नव्हतं, लक्षात ठेव. धुमाकूळ. तू पण इतकं टिपिकल अँकर. तू जो तो आणत होतीस की सगळं काही मस्त चाललंय आणि आता रॅपिड फाय वगैरे, ते पण मस्त होता. मस्त ओव्हरऑल. मंदार, विंगतून आलास पण फार लांबचा प्रवास करून आलास. ईशा, कमाल कमाल. मजा आली, खूप मजा आली. टेरिफिक. येस सई. ब्रिलियंट परफॉर्मन्स, ब्रिलियंट. मला असं वाटतं की हा एक उत्कृष्ट सांघिक परफॉर्मन्स तर होताच, पण तुम्ही आपापल्या उत्तरपत्रिका पण पुरवणी सकट उडवल्यात असं मला वाटतं. फार मजा आली. मँडी, मी तुला आज मी जाहीर करते की तू या मंचाचा उभरता तारा आहेस आणि लुकलुकणं थांबवू नकोस. आम्हाला खूप मजा येते जेव्हा तू लुकलुकतोस. मजा आली गाईज. मंडळी, एका हॉटेलमध्ये आलाय एक कस्टमर. बघूया तिथे त्याचं कसं आदरातिथ्य केलं जात आहे ते पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया चिपळूणचे पारसपणी प्रभाकर मोरे, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम यांचा. हॅलो, एक्सक्यूज मी. अरे इथे काउंटरवर कोणीच नाही आहे. दादा, इथे काउंटरवर कोण बसतो? याला विचारा.
याला विचार. ओ दादा, ओ दादा, दादा, इथे काउंटरवर कोण बसतो हो? याला विचार. हा? याला विचारा. अरे काय लावलं तुम्ही? ह्याला विचारा, याला विचारा. समोर उभा असलेला बिचारा दिसत नाही तुम्हाला? का बरं? असली एवढ्या बेकार प्रकारची कॉमेडी करतोस वसाऱ्या. अशी कॉमेडी करतात. अशा माणसाला आम्ही बाथरूम वापरायला काय बघायला पण देत नाही. ऐका ना दादा, एवढं चिडू नका. मी कॉमेडी नाही केली हो. मग काय गेला आता? बिचारा बिचारा काय नाही नाही नाही, परिस्थिती सांगितली हो मी. एक तर रिझर्वेशन नव्हतं म्हणून उभं राहून प्रवास केला मी. त्यात पाय इतके ठसठस करून राहिले ना, अंग मन तसं दुखून राहिलं माझ्या. इथे या हॉटेलमध्ये रूम बुक केलेली आहे मी. 2000 रुपये ऑनलाईन भरलेली. इथे कोणी नाहीये. अरे याचा कोण मालक आहे, कोण रिसेप्शनिस्ट आहे, कोणी तर असेल. याचा मालक कोण आहे? मी मालक आहे आणि मी मॅनेजर आहे. तुम्ही मालक आणि मॅनेजर आहे? अरे मी रूम बुक केली आहे ना, मग रूम द्या ना मला. जोपर्यंत माझा जावई माझ्याबरोबर माफी मागत नाही तोपर्यंत मी तुला काहीच करणार नाही. मी कामच करणार नाही, तुला काही हेल्पच करणार नाही. जोपर्यंत माझा सासरा माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी कुठलंच काम करणार नाही. जा. अरे ओ अरे ओ दादा, अरे असं काय झोपले काय तुम्ही? ऐका ना. अरे ऐका ना, तुम्ही जरा समजूतदार दिसताय. हा माझ्या बरोबर माफी मागायचं म्हटलं, याला जाऊ द्या. तुम्ही जरा हुशार दिसताय. कोण आहे तुमचा सासरा? कोण आहे? हा झोपला ना वसाडा, हा माझा सासरा आहे. आणि वसाडा माझा जावई आहे. हा घोडमा जावई आहे? अरे बापरे. हे बघा ओ, अरे उठा ना, अरे उठा ना. आता काय करू मी? हे बघा, तुम्ही जे कोण असाल त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. मी इथे रूम बुक केलेली आहे. मला रूम द्या, नाही तर मी कंप्लेंट करीन बरं का तुमची. हा, नाव काय तुमचं नाव काय? आय एम द ओनर. नाव विचारलं मी. माझं नाव वाचते काय ते? MHJ गॅलेक्सी होरायझन इन. ती गॅलेक्सी आहे ना, तो मी आहे. आय एम द गॅलेक्सी कदम. आणि मी होरिझन मोरे. होरिझन मोरे? होरिझन मोरे. गॅलेक्सी कदम. गॅलेक्सी नसतं रे, गॅलेक्सी असताना. तो चुकले वाचारा, मी बरोबर आहे. आणि तू होरायझन मोरे. होरायझन मोरे मी. अरे बोंबिल ना काड्यास ना, जिथला आता पाय शेतस रे तू ना. शेन्नी पावटी एवढं वजन होईतू ना होरायझन. हा मी. ऐका ना, दलिंदर नाव आहे तुमची. आणि त्यात तुम्ही सासरे जावई खेळतायत. हा सासरा आहे ना हा जावई. मला काही घेणं देणं नाही याच्या. लायकी आहे वाचाऱ्याची. माझ्या जावई व्हायची लायकी आहे वाचाऱ्याची. माझ्याकडे आलं होता म्हणा काम द्या बिकाऱ्यासारखा. मी याला काम दिलं वसाऱ्याला. बोला त्याला झाड लोट कर इकडं. तर या वसाऱ्याने माझी पोरगी पटवली. हे मला कशाला सांगताय? मला रूम द्या. कशी पटवली त्याला विचार. मी कशाला विचारू? मला रूम द्या. मी नाही देत रूम तुला. जा विचार. कशी पटवली हो? ते काय झालं, मी याच्याकडे झाडू मारायला होतो ना, झाडू पोछा मारायला. बरं. ते झाडू मारता मारताना त्या झाडूनी ना मी तिच्या पायाला गुदगुदल्या करायचो. तिला जाम आवडायचा. मी लादी पुसायचो ना, लादी. तो साबणाचा फेस व्हायचा ना, तर तिच्या अंगावर मी असा ती जाम खुश व्हायची. तिथं आम्ही एकामेकाच्या प्रेमात पडलो का नाही. ऐकलं भिकार चाले करून माझ्या पोरीला पटवलं वसाऱ्याने. त्याला माफी मागायला सांगा. माफी मी नाही मागित मागायला. माफी. ऐका ना, मी मागतो. त्याला मागतो माफी. ऐका ना, झालं लग्न, सोडून द्या आता. मोठे आहे ना तुम्ही, तर मोठ्या मनाने माफ करून टाका. अरे माफ केलं म्हणून त्याला इकडे ठेवलंय ना, पार्टनर बनवलंय ना वसाऱ्याला. पण त्याच्यासाठी माफी नाही आहे. माफी दुसऱ्या विषयाची आहे, दुसऱ्या कामात. आता काय झालं? एक कस्टमर आपला परफ्यूम विसरला. बऱ्याचदा आम्ही आमचा परफॉर्मन्स विसरतो, तर परफ्यूम विसरला. तर त्या वसाऱ्याने तो परफ्यूम मला आणून द्यायचा, तर यांनी फुस 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 चांगला संपवून टाकला. करू कसा देणार? तो परफ्यूम मला सापडला म्हणजे माझाच झाला ना. पण मी मला काय ना, तुला कसा देणार? मी मला काय तुम्हाला मॅनेजर आहे इथला. अरे तू कोणाला विचारतो? रे कपरे, हा चिंदी माणूस. चिंदी. तू चिंदी वाचा. तू चिंदी आहे. हा चिंदी आहे. आपला सासरा. अरे थांबा ना हो. हो. त्या दिवशी एका कस्टमरची ना अर्धी क्वार्टर राहिली होती. हा वसाडा सकाळीच वाचला पियाला. मग मी अरे मला ऑफरच नाही केली की आपण बाबा दोघं जण मिळून पिऊया म्हणून. ए तुझी लायकी वगैरे चल. ये चल चढ जा. अरे थांबा ना. मी मला काय ना. हो माहितीये तू मालक आहे. नका ना कच्च्या भांडू. काय करू? अरे गॅलेक्सी होरायझन नावं ठेवली ना रे तुम्ही रे. मग काय? आणि छोट्या छोट्या गोष्टीवर नुसते भांडताय. कस्टमरनी काय ठेवलंय त्याच्यावर. हो हे बघा,
फालतूपणा करू नका. जो मला चांगली सर्व्हिस देईल ना त्याला 50 रुपये टिप देईन मी. 50 रुपये द्या. 50 रुपये टिप. मी सर्विस देतो. मी bag. नाही, नाही, मला मी bag घेणार. मी bag घेणार. मी bag घेणार. तू काय बोल? तू मला ती बॅग तोडता का आता? सर्व्हिस द्यायची म्हणून. सर्व्हिस अशी देता सर्व्हिस. मी इकडे ये. माझी बॅग मी घेऊन जाईल. माझी बॅग घेऊन जाईन मी. हां तुम्ही आहे ना तुम्ही रूमची चावी द्या. रूम द्या. मला टिप कोण देईल मग? नाही चार नमस्ते. अरे मालक येणार आहे तू रे. मला टीप. हा घ्या घ्या. थँक्यू. हा ना रूम द्या पटकन रूम द्या आता. ए त्याला 101 ची चावी देऊन टाक प्लीज. ड्रायव्हर उघडा. मी नाही उघडणार. ड्रायव्हर उघडा. मी नाही उघडणार. काल तुमचा कस्टमर आला, मी ड्रायव्हर उघडलाय, तुम्ही आज उघडा. त्याच्या आधी मी उघडलं होतं तू उघड. मी नाही उघडणार. जा. मी नाही उघडणार. मला नाही मी नाही उघडणार. उघडणार. थांबा. फालतूपणाची हद्द नका करू. ड्रायव्हर मध्ये डोकं घालून ठॅप केलं पाहिजे. हॅलो ऐका ना. मी उघडू का? नाही नाही कशासाठी? तू नाही उघडायचं. मी उघडू. उघडा ड्रायव्हर. द्या चावी द्या. 101 ची चावी. हे कुठं देता 101 ची चावी? तिथला बाथरूम लिकेज नाही माहिती नाही तुम्हाला? परवा एक कस्टमर होता त्या रूम मध्ये, आंघोळ करून बाहेर आला, सगळं पाणी त्याच्या मागोमाग आलं माहिती आहे. तो वाहून गेला असता त्या दिवशी. यावी देता पण त्याच्यामध्ये गरम पाण्याचं केटल आहे ना, हो. ते मस्त आहे ना, त्याने काय फरक पडतंय ते प्यायचं. ओ दादा गरम पाणी पिऊन रिकामा व्हायला कुठे जाऊ? तुंबलेल्या बाथरूम मध्ये जाऊ का? बरं हे दुसरी काम. द्या, 102 वगैरे. ठीक आहे, ही चावी. अरे नको ती 102 ची. काय हा? झालं? अरे पंखा तावरा कवरा आवाज होतो माहितीये का? डॉक्टर परला मिळाला आता जबाबदार कोण आहे? नाही पण त्या रूम मधली जी किटली आहे ना ती चांगली आहे. पाणी गरम करतील आणि पितील ना त्याच्यातलं. अरे काय गरम पाण्याचे कौतुक आहे? पंखा पडेल मग मी मरतो मग गरम पाणी पिऊ का? 103 रूम नंबरची द्या. ती नाही देता येणार. का बरं? ते आमच्या दोघांचे जेव्हा भांडणं होतात ना, हा. आणि त्या भांडणामध्ये जो रुसतो तो त्या रूम मध्ये जाऊन बसतो. म्हणून त्याला आम्ही रुस्तो रूम बोलतो. रुस्तो रूम? हा. रेस्ट रूम असेल ती रेस्ट रूम. रुस्तो रूम म्हणे. आमची ती तुमच्यासाठी आमच्यासाठी रुस्तो रूम. सॉरी रुस्तो रूम तुमची आहे. दुसरी रूम द्या एखादी. नाही आमच्याकडे आवऱ्याच रूम आहे. त्यांना एवढी मोठी हॉटेल गॅलेक्सी आणि हॉरिझन आणि फक्त 3च रूम आहे. रूम अजून आहे मग? पण ते बाकीच्या रूम मधले लाईट कापून गेलेली आहे. ते लाईट बिल आम्ही भरत नाही ना. लाईट कट केली पण इथे तर लाईट चालू आहे. ते आकडा टाकून घेतलेली आहे 3 रूम पुरते म्हणून आहे. आणि बाकीच्या गादी नल बिल कायच नाही आहे माहिती आहे. या दलिंदाराने सगळं विकून खाल्लंय. चिंदी चोर माणूस हवा जरा. मी चिंदी चोर? काय करायचं? हा? चिंदी चोर आहे मी? गेले 2 वर्ष या माणसाला मला पगार दिला नाही आहे. हा ह्याच्या पोरीला तर हाताच्या फोडासारखा जपायचा. माझ्याकडे पैसा नको? अरे पण लग्न केलं सांभाळायचं. अरे मग सांभाळतो तुला कळत नाही तुझ्याकडे कामाला ना. डोके जड झालाय. डोकी जड झालाय मी. हा माझ्या डोक्याच्या बनका उडतोय. ऐका ना मी 2000 रुपये ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे. मला रूम दिली पाहिजे. अरे लाजा वाटू द्या ना. आता एवढ्या रात्री मला दुसरं हॉटेल पण नाही सापडणार. त्या रूम द्या ना. मला लगेच झोपायचे. मला काही नको. मला गादी नको. मी लादीवर झोपेल. हा मला द्या दुसऱ्या रूमची चावी द्या. ठीक आहे ती 107 नंबरची चावी देऊन टाका. ती 108 मध्येच राहिले साफ करताना. अरे मग 108ची द्या ना. नाही ती नाहीच आहे. ती 110 मध्ये मी फ्रेश व्हायला गेलो. हा कपडे घालताना ती चावी बाथरूम मध्ये पडली. फ्लश केलं गेली ती. अक्कल पण फ्लश करून टाकली का रे तू? ती नाही होत ना म्हणून थोडं. मूर्ख या शब्दाला चेहरा राहिला असताना तर तू तुझ्या राहिला असता. मूर्ख हा मूर्ख माणूस आहे तो. काय हे काय हे गप्पा फोडून जास्त बोलू का? सासरून काय आला मला मूर्ख बोलतो. 110ची चावी द्या. द्या 110ची चावी द्या. हे घे. डोक्याच्या बनका उडवला बाप्पा. रूम मध्ये टॉवेल वगैरे आहे ना? टॉवेल आहे. अरे कोणी मेलंय का इथे? काय विचारतो मी? हो दादा अरे बोल ना काहीतरी. टॉवेल देणार भाऊ आहे का रूम मध्ये? टॉवेल द्यायची ड्युटी ह्याची आज. माझी काल होती. मी नाही देणार. टॉवेल द्या. या बाचारीने सकाळी आंघोळ केली. मग मी आंघोळ केली. मग आता तो कुठं ठेवलाय आठवत नाही आम्हाला. याने आंघोळ केली मग तुम्ही आंघोळ केली का? एकच टॉवेल वापरला का? एका दिवसाला एकच टॉवेल. अख्ख्या हॉटेलमध्ये एकच टॉवेल आहे? एकच टॉवेल. अरे हायजीन नावाची का गोष्ट आहे का नाही? कस्टमरला साधा एक फ्रेश टॉवेल देऊ शकत नाही तुम्ही? इंटरनेटवर तर डिंग्या मारलेल्या आहे. आमची सर्व्हिस आणि टमकी सर्व्हिस म्हणून. मी आंघोळ बिंगोळ काय करणार नाही. वर जाऊन झोपतो आणि सकाळी डायरेक्ट निघतो.
चेकआउट करतो मी. हॅलो हॅलो अरे काय हॅलो 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 करतोय. सकाळी कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट तरी घेऊन जा. कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टला काय असेल? फोडणीचा भात असेल, नाही तर पोळ्यांच्या काला असेल तिथे. तुम्हाला कसं माहित? म्हणजे हेच आहे? हेच आहे, सेंट्रीला हेच करून देते. सेंड्रीला कोण आहे? माझी बायको. बायकोचं नाव सेंड्रीला आहे? हा? पोरीचं नाव अनेस्थेशिया ठेवला ना. अँडेस्थेशिया हे पुरीचं नाव पोरीचं आहे? नाव आहे. जो इंग्लिश शब्द ह्याच्या कानावर पडतो ती नावं ठेवतो आवाज साडा माहिती खतरनाक आहे रे बाबा तू. निघतो मी, झोपतो. एक मिनिट हे जर कार्ड आता हे काय? ह्याच्यावर सर्पमित्राचा फोन नंबर आहे. कशाला? हे काय परवा एक कस्टमर आला होता हा. ना, त्याने सांगितलं की त्या रूम मध्ये आहे ना एक फणा काढून नाग असतो. तो तुम्हाला जर दिसला ते ह्या नंबरवर फोन करा आणि त्याला बोलवून घ्या. मी त्या रूम मध्ये जाऊ जिथे नाग आहे. हा आणि तो नाग चावला आणि मी मेलो तर? अच्छा कसं आहे? नाक दिसलं की लगेच फोन करा, तो येईल घेऊन जाईल. आवडच सोपं आहे. नाग मला असा दिसला हा आणि मी फोन करू. हा. मी फोन करेपर्यंत कचकन चावला तर काय करायचं मग? ती तुमची जबाबदारी आहे. फोन कशाला दिलाय? कार्ड कशाला दिलाय? दिली नाही ना? नको ही रूम, काय नको नको. त्याला करताय मी इथे झोपतो. होय इथे झोपतो मी. तिकडची बुकिंग कन्फर्म आहे तुमची? 1 मिनिट. 2000 रुपये ऑनलाईन भरलेले आहेत मी. त्या रूमची. इकडचं नाही, इकडचं वेगळं अरे booking पण करा. ती रूमच दिली नाही ना तुम्ही. मग तिथं तुम्ही राहायला पाहिजे ना, तुम्ही राहतच नाही ना. अरे पण तिथे साप आहे ना. अरे मग त्यासाठी कार्ड दिलंय ना सर्पमित्राचा. तो आला की फोन करायचा. तुमच्या गावात आलो म्हणून हे धंदे करताय. हा. द्या 2000 द्या. 2000 देऊ अजून? हा. या इथे झोपायचे 2000? हो, फक्त 2000. नालायक की तुम्ही. ते आता आहेच आम्ही काय त्याला. लिंदर रे. ते आम्ही आहोत. ते वेगळं सांगायची गरज नाही. 1000 रुपये द्या इकडे. हा. तिकडे कुठे झोपतो? आता दिले ना पैसे, आता झोपतो ना. ती माझी जागा आहे ना, ती त्याची जागा आहे. मॅनेजरची. सतरंजी. अरे मी कुठे झोपू मग? इथं खाली खाली झोपाय. मी खाली झोपू? आहे का? अरे 2000 रुपये आधी घेतल्या, 2000 परत घेतल्या. तसं नाही आहे. ही जागा मालकाची आहे, ती जागा मॅनेजरची आहे. आम्ही कुठं झोपणार? झोपा इथे चादर टाकून झोपा. झोपा तिकडे झोप. इथे झोपा. खाली टाकायचे आणि झोपायचे. हा. तुला जशी पाहिजे तशी आहे. हा. डोकं इकडे कर, तिकडे कर, तुला जसं जमल तसं. आणि हे बघ, काय आता? आम्ही झोपतोय, हा. घोरण्याचा आवाज आला तर लात मारी ना तिकडे डायरेक्ट. मला लात मारतील. ए, इथे मरायला आलो. इकडे पाय, इकडे पाय. झालं. वा वा, भन्नाट परफॉर्मन्स. बिचारा श्याम दादा, तुम्ही दोघे मॅड आहात आणि मजा आली. सई. खूप मजा आली गाईज. म्हणजे नेहमी हे प्रहसन जेव्हा येतं तेव्हा तुम्ही काही वेळ तरी संवाद साधता, पण आज तुम्ही एकदमच एकमेकांशी चांगलं बोलतच नव्हतं. त्यांनी जास्त मजा आली आम्हाला. श्यामदादा, तुमचं बॅलन्सिंग ॲक्ट मधलं खरं खोटं फ्रस्ट्रेशन हे सगळं आमच्यापर्यंत पोचलं आणि त्याचीही आम्ही खूप मजा घेतली. मस्त. मंडळी, विनोदाचा हा सोहळा असा चालू राहील पण पुढच्या आठवड्यामध्ये, कारण आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.